सुप्रभात, नमस्कार. मी दुर्गेश सोनार. अपेक्षा महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महिलांच्या दृष्टिकोनातून राज्याच्या एकूणच विकास प्रक्रियेकडे पाहण्याचा हा प्रयत्न आहे अपेक्षा महाराष्ट्राच्या. कोणत्याही राज्याचा विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा त्यामध्ये समाजाचा अर्धा हिस्सा असलेल्या महिलांना समान संधी आणि स्थान उपलब्ध करून दिलेलं असतं. समाजातल्या सर्वच घटकांना विकासाच्या प्रक्रियेत समान सक्रिय सहभाग असायला लागतो. तरच राज्य सर्वार्थानं विकसित आणि समृद्ध होत असतं. याच भूमिकेतून सकाळ माध्यम समूहानं 19 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबरपर्यंत दररोज विविध क्षेत्रांसंदर्भातल्या महिलांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा उपक्रम हाती घेतला. सर्वसामान्य महिलांसोबतच त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची मतं सुद्धा जाणून घेतली आणि यातूनच मग कुठेतरी येत्या 5 वर्षातल्या विकासाचा रोडमॅप आखण्याचा विचार करता येऊ शकतो. महिला, बालविकास, समाज कल्याणपासून कृषी, सहकार, नगरविकास, ग्रामविकास, गृह सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, पाणी यासारख्या क्षेत्रांवर आपण त्या दृष्टीनं सविस्तर मांडणी सुद्धा आतापर्यंत केलेली आहे. आज आपण चर्चा करणार आहोत अर्थ आणि महसूल या विषयांची आणि या विषयांकडे पाहणार आहोत खास तिच्या नजरेतून. अर्थ आणि महसूल यासारखा विषय तसं म्हटलं तर फारच किचकट, पण नेमके हेच विषय राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यामुळे अर्थ आणि महसुलाचा साकल्यानं विचार होणं आवश्यक आहे. हा विषय अधिक सुटसुटीतपणे लोकांना समजावून सांगणं आवश्यक आहे आणि एकूणच अर्थ आणि महसुलासंदर्भात महिलांच्या नजरेतनं विचार होणं गरजेचं आहे. सध्याच्या स्थितीत राज्याच्या समोरची आर्थिक आव्हानं कोणती आहेत, राज्य आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी काय काय करता येऊ शकतं, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची असलेली कर प्रणाली अधिक सोपी कशी करता येऊ शकते, असे अनेक मुद्दे या विषयाच्या निमित्तानं चर्चेला येणं गरजेचं आहे. आणि त्यामुळेच या विषयाच्या अनुषंगानं सकाळ माध्यम समूहानं अपेक्षा महाराष्ट्राच्या या उपक्रमाअंतर्गत अर्थ आणि महसूल क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा केली. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया सुरुवातीला आपण पाहूया. एकूणच विमेन एम्पॉवरमेंटच्या दृष्टिकोनातून एक गोष्ट स्वच्छ मला दिसते आणि ती म्हणजे जो काही डेटा आपल्यासमोर येईल विमेन एम्पॉवरमेंटविषयीचा, त्याचं सेक्टोरल ॲनालिसिस किंवा त्याचं मायक्रो ॲनालिसिस करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण केवळ फक्त बजेटरी ॲलोकेशनकडे बघून चालणार नाही. कारण बजेटरी ॲलोकेशनचा जो प्रश्न असतो तो केवळ ॲग्रिगेटिव्ह डेटाच्या दृष्टिकोनातून आपल्यासमोर येतो, पण त्याहीपेक्षा प्रत्येक बाबतीमध्ये केस स्पेसिफिक अप्रोच हा जर ठेवला आणि वेगवेगळ्या नवीन गोष्टी जर आपण या पूर्णपणे क्षेत्रामध्ये आणल्या तर विमेन एम्पॉवरमेंटच्या दृष्टीने हे जास्त फायदेशीर आहे. महाराष्ट्र हे एक असं राज्य आहे की जे रेव्हेन्यूसाठी टॅक्स कलेक्शन त्याचं चांगलं असतं, कर संकलन त्याचं चांगलं असतं इतर राज्यांच्या तुलनेमध्ये. परंतु गेल्या काही वर्षामध्ये आपण जर बघितलं तर जवळजवळ 50,000 कोटी रुपये हे अपिलामध्ये अडकलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याची वसुली जी व्हायला पाहिजे ती वसुली होत नाही असं बरोबर दिसतं. परंतु हे 50,000 कोटी खरोखर वसुलीसाठी उपलब्ध आहेत की नाही हा प्रश्न आहे. आणि त्याच्यासाठी आत्ता शासनाने जे डिस्प्यूट रिझोल्युशन सेटलमेंट ॲक्ट आणलेला आहे त्याच्यामुळे फारसा फायदा होत नाही. याचं कारण असं की ज्या काही त्याच्यामध्ये त्रुटी आहेत, मूळच्या कायद्यामध्ये त्रुटी आहेत आणि विवाद का होतात याचं काही लक्षात न घेता फक्त तुम्ही टॅक्स भरा आणि इंटरेस्ट आणि पेनल्टी माफ करतो असं म्हणून मूळ जो प्रश्न आहे तो कायम राहतो. त्यामुळे आज 50,000 कोटी जो शिल्लक राहिलेले आहेत ते उद्या फार मोठे कमी होणार नाही नवीन ॲक्ट आणल्यामुळे, उलट दरवर्षी ते वाढतच जातील. मुळाचा जो गाभा आहे त्याच्यामध्ये जर हात घातला नाही, मूळ प्रश्न काय आहे हे समजून न घेता जर असे कायदे केले तर त्याचा काही फारसा उपयोग होणार नाही. आणि GST आता 1 वर्षभरामध्ये येणार आहे तर त्यावेळी काय काय बदल अपेक्षित आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त लोक टॅक्स नेटमध्ये आत्तापासूनच कशी येतील हे जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्र शासनाचा नक्कीच फायदा होईल आणि रेव्हेन्यूमध्ये देखील चांगला वाढ होईल. त्याच्यामध्ये महिलांचं एकूणच आर्थिक सबलीकरण किंवा त्यांच्या सगळ्या समस्यांचं निराकरण हा दीर्घकालीन प्रक्रियेचा भाग आहे. मला असं वाटतं त्याच्यात काही टप्पे असतील. साक्षरता, सुशिक्षितपणा, व्यावसायिक कौशल्य, त्यानंतर येईल ते म्हणजे त्यांच्यामध्ये फायनान्शियल म्हणजे आर्थिक साक्षरता, पर्यावरण साक्षरता, अशा वेगवेगळ्या साक्षरतांचा त्यांच्यामध्ये म्हणजे त्या अंगीकारल्या पाहिजेत त्यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजाने आणि त्यांच्या कुटुंबांनी
महिलांना काहीतरी वाव देण्यापेक्षा महिलांना त्यांचा स्पेस मिळवून देणं हे मला सगळ्यात जास्त वाटतं. सगळ्यात शेवटी मला म्हणायचं की महिलांची प्रतिष्ठा, डिग्निटी ही त्यांनीच जोपासायची आणि ह्यासाठी आपण सूक्ष्म पातळीवर, मायक्रो लेवलवर प्रयत्न करणं ही शेवटी ट्रान्झिशनल पिरियड आहे. हा सगळा संक्रमणीय काळ आहे आणि त्यामुळे आपण थोडा वेळ वेट अँड वॉच अशी पॉलिसी अंगीकारा. विशेषतः ज्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्या महिलांच्यासाठी त्यांनी आत्ता ज्या प्रकारचे त्यांच्याजवळ पोटेन्शियल आहे ते त्यांना पुढे आणण्यासाठी एकतर पहिला भाग म्हणजे ट्रेनिंग, त्याच्यानंतर त्यांच्याजवळ जी मॅनेजरियल स्किल्स जी प्रत्यक्ष मी माझ्या फील्डवर्कमध्ये अनुभवलेली आहेत ते त्यांना पॉलिश करण्यासाठी त्यांना त्याचं खास ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. आणि त्या ट्रेनिंगमधनं जसं आपण कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये म्हणतो बॅकवर्ड लिंकेज, फॉरवर्ड लिंकेज, तसं ह्या अशिक्षित किंवा अर्धशिक्षित महिलांना किंवा कमी शिकलेल्या महिलांना सर्व मोठ्या इंडस्ट्रीच्या बॅकवर्ड लिंकमध्ये सामावून घेणं आपल्याला शक्य आहे. जसं उदाहरणार्थ जर का आपण कॅन्टीनसारखी गोष्ट म्हटली तर मोठाल्या इंडस्ट्रीयल हाऊसेसना कॅन्टीनमध्ये देण्यापेक्षा जर का या महिलांना आपण कॅन्टीनमध्ये सामावून घेतलं तर कदाचित जास्त चांगल्या तऱ्हेने त्या करू शकतील. किंवा मुलं सांभाळणं, आता प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये हल्ली क्रेच आहे, तर तिथे मुलं सांभाळण्यासाठी या कमी शिकलेल्या महिला त्यांना आपल्याला सामावून घेणं शक्य आहे. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी असं बघितलं जातं की महिलांचं जे पोटेन्शियल आहे ते वापरण्यापेक्षा एक्सप्लॉईट केलं जातं, तर ते थांबावं असं मला वाटतं. एखाद्या महिलेला 1000 रुपये जर वापरायला दिले महिन्याला किंवा एखाद्या महिलेला 1,00,000 रुपये जरी दिले तरी 1,000 रुपयामधून पण ती सेविंग करते आणि 1,00,000 रुपयातून पण सेविंग करते. याचाच अर्थ की बजेट जर एखाद्या महिलेला मांडायला दिलं तर ती नक्कीच आलेल्या पैशाचा वापर कसा करायचा आणि त्यातूनही बचत कशी करायची हा मूळ गुण महिलांमध्ये आहे. दुसरं असं, महिला ह्या नेहमी मल्टीटास्किंग असतात. म्हणजे तुम्ही घरात जर बघितलं तर ती मुलं किती वाजता येतात जातात, नवरा किती वाजता येतो जातो, म्हणजे ती घराची गृहमंत्री असते, ती प्लॅनिंग मिनिस्टर पण असते, कारण ती सगळ्या घराचा प्लॅन बनवत असते की आज काय करायचं, उद्या काय करायचं, आणि फायनान्स मिनिस्टर पण असते की आलेल्या पैशाचा वापर कसा करायचा. थोडक्यात जे महिलांना आत्तापर्यंत दुर्लक्षित केलं गेलेलं आहे किंवा महिलांना हे जमणार नाही ते जमणार नाही. जेव्हा एखादी महिला स्वावलंबी होते तेव्हाच खऱ्या अर्थानं ह्या महाराष्ट्राचा विकास होणार आहे. आणि जोपर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला स्वावलंबी आर्थिकदृष्ट्या होणार नाही तोपर्यंत आपण विकासापासून मागे राहू. त्याच्यामुळे महिलांचा स्वावलंबीपणा आणि साक्षरपणा हा महत्त्वाचा आहे. कोणत्याही देशाचा विकास हा जर खऱ्या अर्थाने व्हायला हवा असेल तर त्यात महिलांचा त्यांचं इक्वल पार्टिसिपेशन असं झालं पाहिजे. आणि ते होण्यासाठी असं खूप वेळा बघितलं जातं की बजेटमध्ये किंवा सरकारच्या योजनांमध्ये महिलांसाठी वेगळे उपक्रम वगैरे घेतले जातात आणि जे खूप गरजेचंही आहे. पण त्याचबरोबर नुसता एक बजेटचा भाग म्हणून महिला असं न राहता त्यांना बजेटच्या मेनस्ट्रीममध्ये की प्रत्येक घेतलेली योजना ह्याचा फायदा, हिचा उपयोग, समान उपयोग महिलांना होतो आहे की नाही आणि प्रत्येक स्तरावरच्या महिलांना होतो आहे की नाही ह्याचाही विचार झाला पाहिजे. ग्रामीण महिलांच्या विकासासाठी प्रॉपर ॲलोकेशन म्हणजे फंड्सचं झालं पाहिजे. जे ग्रास रूट लेवलपर्यंत ते जे पैसे आहेत बजेटचे ते पोचले गेले पाहिजेत. त्यासाठी रिस्पॉन्सिबल काही लोक अपॉइंट झाली पाहिजेत. तर ती अपॉइंट जर झाली तर तुम्ही त्यापर्यंत ते ॲटलिस्ट ती पोचतील, ग्रामीण भागापर्यंत ती पोचतील आणि ग्रामीण भागात त्याच्यामुळे महिलांचा नक्कीच विकास त्याच्यामध्ये आहे. जस्ट आय वॉन्ट टू टेल की वी रिक्वायर्ड दिस द अवेअरनेस, कारण की जेंडर बजेट नावाची जी कन्सेप्ट आहे ती आपल्याकडं स्टेट लेवलला आणि सेंट्रल लेवलला फार अगोदर एक्सेप्ट केलेली आहे इवन, पण ती कन्सेप्ट ग्रासरूट लेवलला इम्प्लिमेंट होत नाही. आपल्याकडं मॅक्रो लेवलला ती आहे पण मायक्रो लेवलला नाही आहे, म्हणजे सूक्ष्म लेवलला नाही. जर तुम्ही वेगवेगळ्या महानगरपालिका बघितला तर फक्त त्या महानगरपालिकेमध्ये फक्त तोंडी लावण्यापुरतं जेंडर बजेट हा नावाचा विषय म्हणजे मेन्शन केला जातो आणि त्याच्यामध्ये जे काही अलोकेशन होते, जो काही फंड दिला जातो तो फार निग्लिजिबल असतो. आणि या फंड्सवर जर तुम्ही एक्सपेक्ट करत असाल की महिलांचं सबलीकरण होईल, त्यांना वाव मिळेल, त्या कुठेतरी कॉन्ट्रीब्यूट करतील इकॉनॉमीमध्ये, तर तसं होणं अपेक्षित, म्हणजे तसं होणं त्याचे चान्सेस फार कमी आहेत. तर त्यांचा डायरेक्ट पार्टिसिपेशन किंवा त्यांच्यावर जो होणारा खर्च आहे त्याचं ॲलोकेशन वाढवलं पाहिजे. महाराष्ट्र हे देशातलं तिसरं मोठं राज्य आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. देशाच्या एकूण सकल उत्पादनात अर्थात GDP मध्ये महाराष्ट्राचा वाटा हा 15% आहे. महाराष्ट्रात महत्त्वाचे सगळे उद्योग हे एकवटलेले आहेत. आपल्या राज्यातलं शहरीकरणाचं प्रमाण सुद्धा इतर राज्यांच्या तुलनेमध्ये हे अधिक आहे आणि त्यामुळेच कुठेतरी वाढत्या शहरीकरणाचा पायाभूत सुविधांवरती येणारा ताण सुद्धा हा वाढतच चाललेला आहे.
राज्यातल्या एकूण लोकसंख्येच्या 45% लोकसंख्या ही शहरामध्ये वास्तव्याला आहे आणि त्यामुळे शहरांच्या पायाभूत सुविधांवरचा भार हा वाढतोय. राज्याच्या GDPचा विचार केला तर त्यात सेवा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक म्हणजे 59% आहे. त्याखालोखाल उद्योग क्षेत्राचा 30% वाटा आहे आणि विशेष म्हणजे ज्या कृषी क्षेत्रावरती आपला भर कायम असतो त्या कृषी क्षेत्राचा वाटा सर्वात कमी म्हणजे अवघा 11%च आहे. या सगळ्या आकडेवारीचा विचार केला तर आपल्याला राज्याच्या आर्थिक स्थितीचा ढोबळमानानं अंदाज येऊ शकतो. राज्याच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढवायचा असेल तर काही ठोस गोष्टींचा विचार होणं आवश्यक आहे. अर्थ आणि महसूल क्षेत्राकडून जी धोरणं राबवली जातात ती धोरणं ठरवताना नेमकी कुठे आणि किती गरज आहे याची वस्तुनिष्ठ चाचपणी व्हायला हवी. अशी चाचपणी प्रत्यक्ष धोरण ठरवताना केली जाते का? आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये लोकांचा प्रत्यक्ष सहभाग असतो का? अजूनही कुटुंब, समाज आणि सरकार या तीनही संस्थात्मक चौकटींमध्ये पुरुषसत्ताक अधिकार व्यवस्था आहे. ती बदलणार तरी कधी? महिलांच्या दृष्टिकोनातनं कल्याणकारी योजनांचा विचार होतो का? महिला आणि बालविकास खात्याची धुरा महिला मंत्र्याकडे दिली म्हणजे सगळे प्रश्न सुटले असं कधी होतं? आर्थिक विकासाच्या प्रक्रियेचं डोळसपणे मूल्यमापन तज्ज्ञ आणि जाणकारांकडून हे नित्यनेमानं केलं जातं का? जेंडर बजेटची नुसती चर्चा होते पण त्याकडे गांभीर्यानं पाहिलं जात आहे का? असे अनेक मुद्दे या चर्चेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत आणि याच मुद्द्यांच्या अनुषंगानं एकूणच अर्थ आणि महसूल विभागांच्या विकासाची दिशा अधिक सुस्पष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि त्यामुळेच या विषयावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत या क्षेत्रातले नामवंत तज्ज्ञ पाहुणे. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत विश्वास काटकर. विश्वास काटकर हे निवृत्त विक्रीकर अधिकारी आहेत आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या शेजारीच स्टुडिओमध्ये सविता पावसकर आहेत. त्या बँकिंग क्षेत्रातल्या तज्ज्ञ आहेत आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या वित्त आणि ऋण सल्लागार आहेत. परळच्या आमच्या स्टुडिओमधनं सहभागी होत आहेत सविता कुरुतडकर. सविता कुरुतडकर या सुद्धा बँकिंग क्षेत्रातल्या तज्ज्ञ आहेत. पुण्यामधून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत डॉक्टर संतोष दास्ताने. डॉक्टर संतोष दास्ताने हे अर्थतज्ज्ञ आहेत, अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांच्याकडून आपल्याला सविस्तर काही भूमिका आपल्याला समजून घ्यायची आहे. पुण्यातल्याच स्टुडिओमधनं सहभागी होत आहेत निवृत्त विक्रीकर उपायुक्त भूषणा करंदीकर. भूषणा करंदीकर यांनी आजच्याच सकाळमध्ये याच संदर्भातली खूप चांगली सविस्तर अशी भूमिका मांडलेली आहे. त्या भूमिकेच्या अनुषंगानं आपल्याला त्यांच्याकडून काही गोष्टींची उकल जाणून घ्यायची आहे. पुण्यातल्याच स्टुडिओमधनं आमच्या सहभागी होत आहेत प्राध्यापिका कल्याणी कुलकर्णी. प्राध्यापिका कल्याणी कुलकर्णी या अर्थशास्त्राच्या विभाग प्रमुख आहेत. फर्ग्युसन महाविद्यालय जे पुण्यातलं अत्यंत नावाजलेलं परंपरा असलेलं महाविद्यालय आहे त्यातल्या अर्थशास्त्र विभागाच्या त्या प्रमुख आहेत. या सगळ्यांशी सविस्तर चर्चा करायची. खरं म्हणजे ही सगळी चर्चा आपण जेव्हा म्हणतो संपूर्ण या उपक्रमाचा जो हेतू आपला जो आहे या अपेक्षा आहेत, या अपेक्षा महाराष्ट्राच्या आहेत आणि ज्यावेळेला आपण महाराष्ट्रांच्या अपेक्षांविषयी बोलतो त्यावेळेला फक्त एकांगी विचार करून चालणार नाही. त्याच्यामध्ये समाजाचा जो अर्धा हिस्सा असलेल्या ज्या महिला आहेत या महिलांच्या अनुषंगानं महिलांच्या दृष्टिकोनातनं प्रत्येक क्षेत्राच्या विकासावरती बोललं गेलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्राची जी विकासाची दिशा असते ती जी प्रक्रिया असते ही प्रक्रिया सतत चालणारी असते, ती गतिमान असते. त्याच्यामध्ये कालानुरूप बदल होत असतात आणि हे कालानुरूप बदल होत असताना त्याच्यामध्ये कुठे ना कुठे हा जो विमेन पर्स्पेक्टिव्ह आहे म्हणजे महिलांचा दृष्टिकोन आहे हा कुठेतरी प्रतिबिंबित व्हायला हवा. आत्ताच्या स्थितीचा जर विचार केला तर तो त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये होतो आहे का आणि होत असेल तर तो कसा होतो आहे आणि कशा पद्धतीने व्हायला हवा या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं आपल्याला बोलायचं आहे. विषय आहे खरं म्हणजे आजचा अर्थ आणि महसूल. अर्थ आणि महसूल हा तसा म्हटलं तर माझा स्वतःचा विषय नाही. मला यातलं फारसं कळत नाही आणि त्याच्यामुळंच खरं म्हणजे ही चर्चा माझ्या दृष्टिकोनातनं म्हटलं तर सोपी पण आहे. कारण ज्याला कळत नाही अशा माणसांना जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा मग त्यातनं बऱ्याच सामान्य अशा गोष्टीसुद्धा ज्या सामान्यांना कळत नाहीत त्या आपल्याला माहिती करून घेता येऊ शकतात. आणि खरं म्हणजे हे सगळे तज्ज्ञ आहेत, या तज्ज्ञांशी आपल्याला बोलायचं आहे, या तज्ज्ञांकडनं जाणून घ्यायचं आहे की नेमकं या क्षेत्रांची स्थिती काय आहे. अर्थ आणि महसूल आपण म्हणतो पण हे अर्थ आणि महसूल फक्त त्या त्या खात्याच्या मंत्र्यांपुरतं किंवा त्या त्या खात्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपुरतं मर्यादित आहे का, अधिकाऱ्यांपुरतं मर्यादित आहे का, त्याचा थेट समाजातल्या तळागाळातल्या लोकांशी कसा संबंध आहे, महिलांशी कसा संबंध आहे, ही जी लिंक आहे ही कुठेतरी समजावून घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे या एकूणच विषयाची सुरुवात करताना सगळ्यात पहिल्यांदा मला जायचं आहे पुण्यामध्ये डॉक्टर संतोष दास्ताने यांच्याकडे. डॉक्टर संतोष दास्ताने हे मी म्हटल्याप्रमाणे अर्थतज्ज्ञ आहेत, अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. डॉक्टर दास्ताने मला सांगा की एकूणच देश असेल किंवा राज्य असेल अर्थ आणि महसूल खातं हे आर्थिक विकासाचा कणा मानलं जातं, अर्थव्यवस्थेचा कणा मानलं जातं. असं जर असेल तर
आत्ताच्या एकूणच राज्याच्या आर्थिक स्थितीचा आपण जर विचार केला तर आपण नेमकं कोणत्या ठिकाणी आहोत? महाराष्ट्राची आत्ताची आर्थिक स्थिती काय आहे? एका अर्थशास्त्रज्ञाच्या नजरेतनं तुम्ही आत्ताच्या स्थितीकडे कसं पाहता आहात डॉक्टर दास्ताने? महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आपण दोन मुद्दे प्रथम विचारात घेऊ. तुम्ही सुरुवातीला प्रस्तावामध्ये म्हटलं तसं आपल्याकडे राज्यामध्ये सेवा क्षेत्राचं प्राबल्य आता मोठ्या वेगाने वाढत चाललेलं आहे. दुर्दैवानं शेती क्षेत्राकडे, प्राथमिक क्षेत्राकडे आपल्याकडे कमालीचं दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे विकास जर आपल्याला संख्यात्मक विकासाच्या बरोबरीने जर गुणात्मक साधायचा असेल, सर्वसमावेशक ठेवायचा असेल आणि सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला पुढे जायचं असेल आणि त्यातल्या त्यात विकास चिरस्थायी जर ठेवायचा असेल तर आपल्याला विकासाची अतिशय व्यापक अशी संकल्पना लक्षात घेतली पाहिजे की ज्यामुळे राज्याची आजची आर्थिक स्थिती आणखीन राज्याच्या सध्याच्या समस्या आणि राज्याची सध्याची परिस्थिती या सगळ्याचा आपल्याला मेळ घालता येईल. तुम्ही मुद्दा पुढे मांडला की राज्याची आर्थिक स्थिती कशी आहे. राज्याची आर्थिक स्थिती म्हणावी तितकी चांगली नाही हे उघड आहे. ज्या सेवा क्षेत्राचं प्राबल्य आपण सध्या अनुभवतो आहोत ते सेवा क्षेत्र हे तेजीमंदीच्या धक्क्यातून नेहमी हे पुढे जात असतं. त्यामुळे या सेवा क्षेत्राला कधी मंदीचा अनुभव येतो, कधी तेजीचा अनुभव येतो आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये आपल्याला गुंतवणूक कमी जास्त झालेली दिसते. या क्षेत्रामध्ये कित्येक वेळेला रोजगार कमी जास्त झालेला दिसतो आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे धक्के हे थोडेसे मारक ठरतात. आपल्या राज्यावर जवळजवळ 3.25 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे. हे सगळं कर्ज बुडेल असं मला मानायचं नाही, परंतु या कर्जाचे हप्ते वेळेवर परत करणं, या कर्जावरचं व्याज परत करणं हे ओझं आता सरकारला पेलवेन असं झालेलं आहे. आता आपल्याला लक्षात येईल की एकीकडे हाताशी येणारा महसूल हा बराचसा कमी किंवा हा ज्याला आपण म्हणू की कुंठित परिस्थितीमध्ये आणि खर्च आपल्या वेगाने वाढत चाललेले या सगळ्या दुहेरी कात्रीतून आपल्या राज्याचा विकास साधायचा आहे असं आपल्याला दिसतं. तेव्हा सुरुवात या अशा पद्धतीने दुहेरी समस्यांची दृष्टीने होईल असं मला वाटतं. सविस्तर ही सगळी भूमिका मांडतात की मुळात हे समजून घ्यायला हवं की कोणत्या दिशेनं आपण चाललो आहोत. आत्ताची आपली स्थिती नेमकी काय आहे ही जर आपल्याला व्यवस्थितपणे डोळसपणाने समजावून घेता आली तर त्यातले प्रश्न नेमके लक्षात घेऊन, त्यातल्या समस्या नेमक्या लक्षात घेऊन, त्यातली आव्हानं नेमके लक्षात घेऊन मग आपली पुढची वाटचाल आपल्याला निश्चित खरं म्हणजे करता येऊ शकते. याच मुद्द्याच्या अनुषंगानं बाकीचे सुद्धा सगळे जे तज्ज्ञ आहेत त्यांना सुद्धा मला बोलतं करायचं. पण कार्यक्रमात वेळ झाली का ब्रेकची. आपण पाहत राहा अपेक्षा महाराष्ट्राच्या, खास तिच्या नजरेतून. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण जाणून घेतो आहोत अपेक्षा महाराष्ट्राच्या, खास तिच्या नजरेतनं. आणि आजचं जे क्षेत्र आहे ते अर्थ आणि महसूल ही दोन महत्त्वाचे खरं म्हणजे विभाग आहेत आणि एकमेकाशी संबंधित विभाग आहेत. आवक आणि जावक अशा पद्धतीने आपण जेव्हा विचार करतो एकूणच अर्थव्यवस्थेचा, तेव्हा येणारी आपली आर्थिक रसद कशी आहे त्याच्यावरती खरं म्हणजे खर्चाचं प्रमाण आपल्याला ठरवता येऊ शकतं. किती प्रमाणामध्ये खर्च करायचं आहे आपल्याला ठरवता येऊ शकतं. या सगळ्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं जेव्हा आपण विचार करतो आहोत तेव्हा त्याच्यामध्ये समाजाचा अर्धा हिस्सा, मगाशी जो मी उल्लेख केला की समाजाचा अर्धा हिस्सा असलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्या नजरेतनं आपण या सगळ्या क्षेत्रांकडे पाहतो आहोत का, आणि पाहत असू तर ते कोणत्या पद्धतीने पाहतो आहोत या सगळ्या कडे आपल्याला त्या दृष्टिकोनातनं पाहायला लागेल. ती आत्ताच्या काळाची खरं म्हणजे गरज आहे. आणि मुळातच बदल किंवा प्रगती ही जी असते ही स्थायी भाव असत नाही, ती बदलत राहते. म्हणजे त्याला एक प्रकारची गती असते, ती डायनॅमिक असते आणि त्यामुळे त्याच्याकडे कालानुरूप आपल्याला काही गोष्टी त्यामध्ये चेंजेस करायला पाहिजेत. या अनुषंगानं आपण खरं म्हणजे बोलतो आहोत. काही मुद्द्यांवरती सविस्तर मांडणी या क्षेत्राच्या संदर्भातली अपेक्षित आहे. आता मला जायचं आहे भूषणा करंदीकर यांच्याकडे. भूषणा करंदीकर या माजी विक्रीकर उपायुक्त आहेत आणि त्यांना मला खरं म्हणजे बोलतं करायचं आहे. एकूणच मॅडम, तुम्ही विक्रीकर उपायुक्त यासारख्या महत्त्वाच्या पदावरती, जे महसूल खात्यातलं अत्यंत महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे विक्रीकरसारखं, त्यामध्ये तुम्ही एका अधिकारी पदावरती काम पाहिलेलं आहे. हे सगळं करत असताना महसूल विभागाकडनं काही टार्गेट्स नक्कीच दिले जात असतील विक्रीकर खात्याला, विक्रीकर विभागाला.
तर हे टार्गेट्स जे असतात या टार्गेटचे निकष काय असतात आणि ते निकष पूर्णपणे तर्कशुद्ध शास्त्रीय असतात का, किंवा ते काय नेमकी त्याची प्रोसिजर असते? नमस्कार. महसूल भागाचा जो हा बोला बोला, तुम्ही ऐकू येतंय, बोला. हे जे ओके, विक्री कर खात्याची जी टार्गेट्स किंवा जी ध्येयांक ठरवले जातात ती प्रक्रिया मुख्यतः अंतर्गत असते. अर्थ मंत्रालय आणि विक्री कर विभाग यांच्या एकमेकांच्या संपर्कातून, एकमेकांच्या संवादातून ते ठरवलं जातं. परंतु ते करताना त्याचा मुख्य आधार हा मागच्या वर्षी काय झालं हे असतो. आता तुम्हाला माहितीच आहे, आपण म्हणालात तसं की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था खूप गतिमान आहे आणि ही गतिमान अर्थव्यवस्था, आधुनिक अर्थव्यवस्था योग्य रीतीने आपल्याला कॅप्चर करण्यासाठी मला वाटतं अधिक तज्ज्ञ मतांची, अधिक चांगल्या टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञानाची खूप गरज आहे. आता GST येणार आहे. आत्तापर्यंत सर्व्हिस किंवा सेवा क्षेत्रावर आपण विक्री कर लावूच शकत नव्हतो. आता ते आल्यानंतर आपल्या महसुलामध्ये किती नेमका फरक होईल याचा अंतर्गत म्हणजे विक्री कर खातं आणि अर्थ मंत्रालय यांच्याच बरोबर तज्ज्ञांकडून पण परीक्षण होणं किंवा त्याच्यानंतर कर ध्येय ठरवणं हे व्हायला, अशी प्रोसेस होणं गरजेचं आहे. इतर जर विकसित अर्थव्यवस्था आपण पाहिल्यात तर तिथे एक स्वतंत्र व्यवस्था असते ज्याच्यामध्ये वेगवेगळे अर्थतज्ञ किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ असतात. मला वाटतं आपल्याला अशी गरज आहे ज्याच्यामुळे ही व्यवस्था पारदर्शी आणि शास्त्रशुद्ध होईल. मॉडेलिंग वापरून, वेगवेगळे वृद्धी दर वापरून आपण निश्चितच कर निर्धारणा वाढवू शकू. मला वाटतं भूषणा करंदीकर, तुम्हाला व्यवस्थित ऐकू येतं आहे का? म्हणजे आवाज व्यवस्थित येतो आहे का? हो हो, आता येतोय मला ऐकू. हां, मला आणखीन एक फक्त थोडी क्लॅरिटी या विषयातली पाहिजे आहे की विक्री कर म्हणजे विक्री कर सारखं डिपार्टमेंट जे तुम्ही इतकी वर्ष हाताळलेलं आहे, त्याच्यामध्ये काम केलेलं आहे, आपण महिलांच्या दृष्टिकोनातनं या संपूर्ण क्षेत्राकडे आपण जेव्हा पाहायचा प्रयत्न करतो आहोत, तुम्ही स्वतः एक महिला अधिकारी आहात आणि त्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने ही भूमिका कदाचित तुम्ही मांडू शकाल असं वाटतं की महसूल असेल किंवा अर्थ असेल याच्याकडे एक महिला अधिकारी म्हणून किंवा एक सर्वसामान्य महिला म्हणून सुद्धा आपण कसं पाहिलं पाहिजे? मला असं वाटतं सर्वात महत्त्वाची गोष्ट महिला अधिकारी म्हणून. बोला बोला, तुम्ही सलग बोला, ऐकू सॉरी, आय लॉस्ट यू. ओके, महिला अधिकारी म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की म्हणजे जेव्हा मी विक्री कर खात्यात आले त्याच्या म्हणजे ते 30%च्या आधी होतं तर खूप कमी महिला होतो आम्ही आणि त्याच्यामुळे स्वाभाविकच महिलांना जे खूप साध्या गोष्टी लागतात म्हणजे उदाहरणार्थ वेगळी टॉयलेट्सपासून सगळं काही ते सुद्धा तेव्हा नव्हतं. तर मला असं वाटतं की आपण एका परीने महिला पाहिजेत असं म्हणतो पण त्यांना जे संसाधन म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपल्याकडे नसतं. साधं उदाहरण देते, महाराष्ट्र सदन मध्ये स्त्री अधिकाऱ्यांसाठी वेगळे ब्लॉक्स नाहीत, वेगळं सूट्स नसतात, पण इतर सगळ्या राज्यांमध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी ते असतं आणि मला असं वाटतं अशा काही छोट्या छोट्या गोष्टी सोडल्या
अगदी बरोबर. म्हणजे तर भूषणा करंदीकर इतर तुम्ही- ह्याच्यामध्ये मात्र आय वॉज हॅपी. एक्झॅक्टली. महिलांच्या दृष्टिकोनातून खरं म्हणजे आपण या सगळ्या गोष्टींची उकल करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना येणारे प्रॉब्लेम्स असतील, त्या क्षेत्रातले प्रॉब्लेम्स असतील, ते पण आपण समजून घेतले पाहिजेत. आणि ते प्रॉब्लेम्स म्हणजे फक्त प्रॉब्लेमवरती फक्त चर्चा करून नाही चालणार, तर त्याला आपल्याला काहीतरी सोल्युशन, एक पर्याय, काही उपाय असंही सुचवायला लागेल. मुळात मगाशी मी जो उल्लेख केला की अर्थसारखा विषय किंवा महसुलासारखा विषय हा वरकरणी पाहिलं तर खूप किचकट वाटतो, गुंतागुंतीचा वाटतो. पण हा गुंतागुंतीचा विषय, त्यातले एक एक पदर, त्यातला एक एक धागा आपल्याला उकलून दाखवायला लागेल, तो सोपा करायला लागेल. ही प्रक्रिया किचकट असली तरी त्याला अधिक सुलभ करायला लागेल. म्हणजे सर्वसामान्य माणसापर्यंत आपल्याला जर पोहोचायचं आहे, आपली प्रक्रिया जर पोहोचवायची आहे, तर या गोष्टी आपल्याला सोप्या भाषेमध्ये सांगायला लागतील आणि समजावून द्यायला लागतील. कारण मुळातच अर्थ आणि महसूल हे जे दोन्ही क्षेत्र आहेत, ही आर्थिक विकासाशी संबंधित आहेत. आर्थिक विकासाचा ती कळणार आहेत ही दोन्ही क्षेत्र. आणि त्याच्यामुळं बँकिंग सारखा सुद्धा विषय जो आहे तो महत्त्वाचा आहे. कारण बँक आणि एकूण बँकिंग सेक्टर हे आपल्या तसं म्हटलं तर दैनंदिन गोष्टींमध्ये समाविष्ट असलेलं क्षेत्र आहे. आणि त्या अनुषंगानं मला आता सविता पावसकर यांच्याकडे जायचं आहे. सविता पावसकर, बँकिंग क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता, बँक ऑफ महाराष्ट्रसारख्या बँकेमध्ये तुम्ही अधिकारी आहात. या सगळ्या अनुषंगानं बँकिंग सेक्टरमध्ये महिला आणि महिलांच्या नजरेतनं, दृष्टिकोनातनं बँकिंग सेक्टर तुम्ही कसं पाहतात? बँकिंग सेक्टरमध्ये महिलांचा सहभाग अधिक वाढणं आज काळाची गरज आहे. परंतु महिलांमध्ये माहितीचा अभाव तर दिसतोच आहे. स्वतःहून महिलांनी यामध्ये पुढे येणं गरजेचं आहे. त्यामध्ये विशेषतः वंचित पीडित महिला आणि ग्रामीण क्षेत्रातील महिला आणि काही निमशहरीमधल्या काही महिला आहेत आणि शहरीमधल्यासुद्धा काही मध्यमवर्गीयांमधला महिलांचा काही भाग आहे की अशा महिला या प्रक्रियेमध्ये स्वतःहून समाविष्ट होण्यासाठी काहीतरी वेगळ्या कार्यक्रमांची खूप गरज वाटते की जिथून या महिला या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात समाविष्ट होतील आणि तिथून खरं त्यांचा प्रवास जो सबलीकरणाचा आपण म्हणतो आहोत तो होण्यास मदत होईल. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे सगळ्याच ज्या जिल्ह्यांमध्ये अग्रणी बँक म्हणून ज्या बँका आपली जबाबदारी सांभाळत आहेत त्यांनी आर्थिक साक्षरता केंद्रांची स्थापना केलेली आहे आणि त्या माध्यमातून महिलांसाठी विशेषतः बँकांपासून वंचित असलेल्या लोकांसाठी स्पेशली मार्गदर्शन केलं जातं आणि त्या माध्यमातून त्यांना बँकिंग सेक्टरमध्ये त्यांनी कसं यावं, बँकांच्या वेगवेगळ्या सुविधांचा, सेवांचा लाभ कसा घ्यावा हे अतिशय छान पद्धतीनं समजावून दिलं जातं. आणि मग त्या पद्धतीने त्यांच्या गावांमध्ये कुठे काही कॅम्प्स घ्यायचे असतील तर हे साक्षरतेचे कॅम्प्स मोठ्या प्रमाणात घेतले जातात. संबंधित त्या एरियामध्ये असणाऱ्या शाखांना, बँकांच्या शाखांना, तिथल्या कर्मचाऱ्यांना त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतलं जातं आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं करून बँक आपल्या दारी असा एक वेगळा प्रयोग सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि बँक ऑफ महाराष्ट्र लीड बँक म्हणून या सगळ्या बँकांच्या सोबत राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका यांच्यासोबत कॉर्डिनेशनचा फार मोठा रोल निभावते आहे आणि हे सगळं काम अशा पद्धतीनं चालू आहे. आणि मग त्यातून येणाऱ्या केंद्र शासनाच्या ज्या काही योजना असतील की ज्या बँकांवर त्यांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात दिली आहे, उदाहरणार्थ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे, जीवन ज्योती योजना आहे, अशा ज्या काही वेगळ्या अटल पेन्शनसारखी योजना आहेत की त्यामध्ये जो ग्रामीण किंवा महिला, विशेषतः महिला हा वर्ग वंचित आहे त्यांना या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेणं आज काळाची गरज आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात बँक लेवलला प्रयत्न चालू आहेत. अगदी बरोबर. मी बँक लेवलला बँक ऑफ महाराष्ट्र जे प्रयत्न करतायत त्यातले तुम्ही काही अनुभव आणि त्यातल्या काही उपक्रमांविषयी बोलता आहात. मला याच अनुषंगाने, कारण बँकिंगचा विषय असल्यामुळे आणखीन एक सविता कुरतडकर आपल्यासोबत आहेत परळच्या आमच्या स्टुडिओमधनं. सविता कुरतडकर या सुद्धा बँकिंग क्षेत्रातल्या तज्ज्ञ आहेत. तर सविता कुरतडकर, मला सांगा, जसं आता मी यांना पण विचारलं होतं सविता पावसकरांना, तसंच की बँकिंग सेक्टर महिलांच्या दृष्टिकोनातून आपण याच्याकडे कसं पाहू शकतो? असं आहे की बँकिंग क्षेत्र जे आहे ते आपली जी अर्थव्यवस्था आहे, भारतीय अर्थव्यवस्था, त्याचा कणा आहे. ते असं कणा असं म्हणण्याचं कारण असं आहे की सरकारच्या ज्या काही योजना आहेत, सरकार प्रगतीसाठी, विकासासाठी आणि सर्वांगीण विकास, समान विकास साधण्यासाठी ज्या योजना आखतं त्या बँकेशिवाय लोकांपर्यंत पोहोचणं तर शक्य नाही.
आणि आज आपल्याकडे जो सामाजिक सांस्कृतिक अडथळा स्त्रियांना आहे तो दूर सारून अधिकाधिक स्त्रियांचे खाती ही बँकांमधून जेव्हा उघडली जातील तेव्हा स्त्रिया या मुख्य प्रवाहामध्ये, आपण ज्याला समाजाचा अर्थकारणाचा मुख्य प्रवाह म्हणतो, त्या मुख्य प्रवाहामध्ये स्त्रिया कधी पोहोचू शकतात तर त्यांची अधिकाधिक खाती उघडली जाणं, त्यांनी अधिकाधिक प्रमाणावरती ऋण बँकांकडनं घेणं हे झाल्याशिवाय स्त्री सबलीकरण आणि सक्षमीकरण शक्य नाही. कारण असं आहे की स्त्रीला जेव्हा आर्थिक स्वातंत्र्य मिळतं तेव्हाच तिला तिच्या कुटुंबामध्ये निर्णयाचं स्वातंत्र्य मिळतं, त्या कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये ती सहभागी होऊ शकते आणि आर्थिक स्वातंत्र्य हेच असं आहे की ते स्त्रीला सामाजिक स्थान मिळवून देतं. आणि यासाठी मला असं म्हणायचंय की स्त्रिया स्वतःहून जर बँकांपर्यंत पोहोचत नसतील तर आज आपण फायनान्शियल इन्क्लुजन सारखा जो कार्यक्रम राबवतो त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बँकांनी, बँक कर्मचाऱ्यांनी, बँक अधिकाऱ्यांनी अधिकाधिक स्त्रियांपर्यंत स्वतःहून पोहोचण्याची गरज आहे. त्यांना आपण खातं उघडणं याचं काय महत्व आहे हे समजावून सांगण्याची गरज आहे आणि त्यातून त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास जागृत करण्याची गरज आहे. आज भारत सरकारची, भारत देशाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत जो विकास कार्यक्रम राबवला जात आहे त्यामध्ये लाखो कोट्यांनी खाती उघडली गेली. पण मी तुम्हाला आजही सांगू इच्छिते की लोकसंख्येमध्ये 50% इतकं प्रमाण असतानाही बँकांच्या एकूण चालू खात्यांमध्ये, म्हणजे बँकांमध्ये जी ऑपरेटिव्ह अकाउंट्स आहेत त्यामध्ये स्त्रियांच्या खात्याचं प्रमाण हे 24% आहे. त्याप्रमाणे जी डिपॉझिट्स आहेत त्यामध्ये ते 28% आहे आणि जेवढी टोटल लोन्स देण्यात आलेली आहेत ऋण त्यामध्ये फक्त 12% आहे. ही तफावत नाही आहे का? जर लोकसंख्येमध्ये 50% स्त्रिया असतील तर त्यांचं खाती, ऋण आणि डिपॉझिट या सगळ्यामध्ये किमान 40 ते 45% इतकं तरी प्रमाण अपेक्षित होतं. ते वेगवेगळ्या योजना, ज्या ऋण योजना आहेत त्या सवलतीच्या दरामध्ये देणं, स्त्रियांसाठी विशेष, मी अनेक ज्या आपल्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यांच्या कामकाजाशी अतिशय जवळून संबंधित आहे. मला सांगायला आनंद वाटतो की अनेक राष्ट्रीयकृत बँका आहेत की ज्यांनी स्त्रियांसाठी, पंजाब नॅशनल बँक आहे, सिंडिकेट बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, स्टेट बँक आहे, यांनी महिला शक्ती या नावाच्या अनेक योजना राबवलेल्या आहेत ज्या स्त्रियांना सुलभ प्रकारे आणि कन्सेशनल दरामध्ये, सवलतीच्या दरामध्ये ऋण देतात. यातून असं होईल की उद्योगधंदे आणि सेवा क्षेत्र यामध्ये स्त्रिया स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सविता कुरतडकर, तुम्ही अत्यंत सविस्तर आणि खूप ठामपणाने ही सगळी भूमिका मांडता आहात. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून जे मुद्दे खरं म्हणजे अपेक्षित आहेत या विषयाच्या अनुषंगानं खूप ठाशीव पद्धतीने तुम्ही हे सगळे मुद्दे आता मांडता आहात. याच्यावरती आपल्याला अधिक बोलायचं आहे, बोलावं तर लागेलच, कारण बोलल्याशिवाय प्रश्नांची उकल होणार नाही. अजूनही 2 तज्ज्ञांशी मला बोलायचं बाकी राहिलेलं, एक विश्वास काटकर आणि कल्याणी कुलकर्णी यांच्याशी सुद्धा मला बोलायचं आहे. पण कार्यक्रमात वेळ झाली का ब्रेकची. आपण पाहत राहा अपेक्षा महाराष्ट्राच्या खास तिच्या नजरेतून. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण जाणून घेतो आहोत अपेक्षा महाराष्ट्राच्या खास तिच्या म्हणजे महिलेच्या नजरेतनं, महिलांच्या दृष्टिकोनातून आपण या सगळ्या विषयाकडे पाहण्याचा प्रयत्न करतो आहोत. आजचा जो विषय आपण चर्चेला घेतला तो अर्थ आणि महसूल खात्यासंदर्भातला आहे. अर्थ आणि महसूल ही दोन्ही जी खाती आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत आपल्या राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं. राज्याचा विकासाचा वेग जर आपल्याला कायम राखायचा असेल किंवा त्याला गती द्यायची असेल तर मुळात अर्थव्यवस्थेचा कणा असलेली ही जी 2 खाती आहेत, अर्थ आणि रेव्हेन्यू म्हणजे महसूल, ही जी खाती आहेत ही अत्यंत सक्षम पद्धतीने कशी राबवता येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग कसा असू शकतो, महिला केंद्रित सगळी विकासाची दिशा कशी आपल्याला ठरवता येऊ शकते याचा कुठेतरी साकल्यानं विचार आपल्याला करायचा आहे. आणि त्या दृष्टिकोनात आपण काही विषयांची मांडणी करतो, काही मुद्द्यांची मांडणी करतो आहोत. ब्रेकवरती जाण्यापूर्वी काही मान्यवरांनी आपापली मतं ही आपल्यासमोर ठेवलेली आहेत. आता मला याचं विश्वास काटकर यांच्याकडे. विश्वास काटकर हे निवृत्त विक्रीकर अधिकारी आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत.
विश्वास काटकर, तुम्ही सुद्धा जसं भूषणाताईंनी त्यांची काही भूमिका मांडली विक्री कर खात्याच्या अनुषंगानं, अनुभव आपल्याला शेअर केले, तसं तुम्ही सुद्धा विक्री कर विभागामध्ये काम केलेलं आहे आणि तुम्ही कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे अध्यक्षसुद्धा आहात. या अनुषंगाने या म्हणजे रेव्हेन्यू महसूल विभागामध्ये महिलांचा असलेला सहभाग हा कसं तुम्ही पाहता आहात? राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा कार्याध्यक्ष नात्याने इथे प्रतिनिधित्व करत आहे. अपेक्षा तिच्या नजरेतून या महत्त्वाच्या आणि समयोचित अशा असणाऱ्या विषयावरती साम टी व्हीने ही एक चर्चा आयोजित केली, त्याच्याबद्दल प्रथमतः मी आपलं अभिनंदन करतो. ज्यावेळेला महिलांच्या प्रश्नांबाबत आपण विचार करतो आहोत त्यावेळेला कुठेतरी भावनात्मक त्या ठिकाणी आपल्याला चर्चा करता येणार नाही, ती व्यावहारिक दृष्टिकोनातून होण्याची आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटतं. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्येचा विचार केला तर त्यामध्ये 35% महिला सध्या सक्षमतेने त्या ठिकाणी काम करत आहेत. आपण या ठिकाणी विक्री कर विभागात मी काम केल्यामुळे त्या दृष्टिकोनातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहात. माझा अनुभव सांगायचा झाला तर निश्चितपणे मी आपल्याला सांगू शकेन की विक्री कर खातं हे महाराष्ट्राच्या आर्थिक तिजोरीच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं खातं आहे. आता गेल्या वर्षी त्याचं उत्पन्न आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या एकूण अंदाजपत्रकामध्ये 80,000 कोटी रुपये विक्री कर खात्याने जमा केलेले आहेत. यावर्षीचं टार्गेट साधारणतः 92 ते 93 हजार कोटीचं त्या ठिकाणी आपण दिलेलं आहे. यामध्ये राज्याच्या धोरणानुसार 30% अपॉइंटमेंट ही महिलांना राखीव अशा स्वरूपाची MPSCकडून होत असते. त्यामुळे विक्री कर खात्यामध्ये आता तरी मोठ्या संख्येने महिला त्या ठिकाणी कार्यरत आहेत. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की विक्री कर खात्याच्या एकंदरीत कामकाजाची प्रक्रिया आपण पाहिली तर बऱ्याच अंशी फील्डवर्कसुद्धा त्या ठिकाणी महिलांना करावं लागतं. हे एकंदरीत सगळ्या प्रक्रियेचा जर विचार केला तर ज्या महिला कर्मचारी किंवा अधिकारी त्या ठिकाणी आहेत त्या पुरुषांच्या बरोबरीने त्या ठिकाणी काम करतात असाच माझा त्या ठिकाणचा अनुभव आहे. परंतु असं जरी असलं तर काही प्रमाणात महिलांच्या एकंदरीत व्यावहारिक दृष्टिकोनाने विचार करण्याची आवश्यकता असं मी ज्यावेळेला म्हणतो तेव्हा काही बाबीत ही शासन प्रशासनानं त्या ठिकाणी खास महिला म्हणून पाहण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आता जर आपण प्रत्यक्ष कामकाजाच्या पद्धतीचा किंवा कामकाजाच्या ठिकाणाचा विचार केला तर सध्या ज्या महिला अधिकारी व कर्मचारी काम करतात त्यांच्या बाबतीमध्ये एक सुप्रीम कोर्टाने विशाखा निर्णय दिलेला आहे, जजमेंट आहे. त्या बाबतीत प्रत्येक कार्यालयानं एकंदरीत महिलांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून समित्या स्थापन कराव्या अशा प्रकारचं त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत. परंतु अनेक कार्यालयामध्ये अशा प्रकारच्या समित्या ह्या प्रत्यक्षात अस्तित्वात आल्या नाहीत ही आजची वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं ज्या वेळेला पुढच्या भावी काळाचा आपण विचार करतो आहोत त्यावेळेला सांप्रत शासनानं या ठिकाणी अशा प्रकारच्या समित्या स्थापन करण्यासाठी काही अर्थव्यवस्था किंवा अर्थाचे नियोजन किंवा अर्थाची त्या ठिकाणी तरतूद करण्याची आवश्यकता असेल तर त्या दृष्टीने भविष्यात निश्चित त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर महिलांच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्या कुटुंब सांभाळून या कार्यालयीन किंवा कुठले कामात ज्या ठिकाणी जात असतात त्या ठिकाणी त्यांना जावं लागते. या पार्श्वभूमीवरती त्यांच्या त्या अडचणीचा कुठेतरी जाणीवपूर्वक विचारसुद्धा करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच त्या दृष्टीने विचार केला तर पाळणाघरासारखी ज्या कल्पना आहेत, संकल्पना आहेत त्या आजपर्यंत केवळ कागदावरती आहेत. त्या जर प्रत्यक्षात त्यांच्या त्या ठिकाणी अंमलबजावणी ह्या योजनेची सुरू झाली, केवळ पैसा नाही
म्हणून अशा योजनांकडे दुर्लक्ष करता फक्त येणार नाही. पैसा नाही किंवा निधीची तरतूद नाही म्हणून अशा योजना ज्या खास महिलांसाठीच्या आहेत त्या बारगळणं किंवा बासनात गुंडाळणं हे काही बरोबर नाही. त्या दृष्टिकोनातून खरं म्हणजे विचार करायला हवा अशी काही मांडणी विश्वास काटकर करतात. मला कल्याणी कुलकर्णी यांच्याकडे जायचं आहे. प्राध्यापिका कल्याणी कुलकर्णी या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अर्थशास्त्राच्या विभाग प्रमुख आहेत. कल्याणी कुलकर्णी एक अर्थशास्त्राच्या अभ्यासक म्हणून, अर्थशास्त्राच्या प्राध्यापक म्हणून एकूणच आपल्या अर्थव्यवस्थेकडे महिलांच्या दृष्टिकोनातनं तुम्ही कसं पाहता आहात? मी माझा विषय मांडण्याची सुरुवातच अशी करते की आर्थिक सशक्तीकरण अर्थव्यवस्थेचं म्हणजेच महिलांचं आर्थिक सबलीकरण. देशाचा आर्थिक विकास म्हणजे देशाचे दोन चेहरे, ग्रामीण आणि शहरी, तसंच महाराष्ट्राचं पण आहे. आणि मग या महाराष्ट्राच्या सुद्धा आर्थिक विकासामध्ये ग्रामीण चेहरा हा जास्त चकचकीत झाला पाहिजे. ग्रामीण भाग हा जास्त चांगल्या पद्धतीने विकसित होणं ही अर्थशास्त्रानं सिद्ध केलेला एक सिद्धांत आहे. आणि म्हणूनच आपण ग्रामीण भागाच्या विकासाकडे अधिक लक्ष दिल्याने आपोआपच शहरी भागाच्या विकासाचा वेग वाढणार आहे हे निश्चित आहे. मग आता या ग्रामीण भागाच्या विकासामध्ये ग्रामीण स्त्रीची भूमिका ही अत्यंत मोलाची आहे. मला यामध्ये महात्मा गांधींचं एक वाक्य अतिशय आवर्जून नमूद करावंसं वाटतं. ते म्हणजे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी. स्त्रीच्या कामाचं रेकग्निशन हे एवढ्या जुन्या काळापासून चालू आहे आणि आज सुद्धा अनेक अर्थशास्त्रावरचे संशोधनपर पेपर वाचत असताना आम्हाला या गोष्टी निदर्शनास येतात. एक अमेरिकन संशोधक असं म्हणतो की भारताच्या आर्थिक विकासामध्ये भारतीय स्त्रीचं जे काम आहे ते काम जे कुठंही घरकाम ते जे कुठंही गणलं जात नाही ते जर मोजलं आणि त्याची बाजार मूल्य जर घेतलं तर भारतीय अर्थव्यवस्थेचं राष्ट्रीय उत्पन्न हे अमेरिकेच्या कितीतरी पट जास्त असेल. म्हणजे भारतीय स्त्री इतकं काम करते की ज्याचं व्याख्येनुसार त्याचं मोजमाप करता येत नाहीये, म्हणून ते मागं राहते. यावर खरोखरच कुठंतरी अतिशय गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. मला असं नक्की म्हणायचं आहे की भारतीय स्त्री जे काम करते ते तिला दिलेल्या मोबदल्यापेक्षा सुद्धा तिच्याकडून पडणारी भर ही जास्तच असते. अर्थशास्त्राची प्राध्यापक म्हणून मी एक नक्की सांगेन की आर्थिक विकास हा साधनसामुग्रीच्या उपलब्धतेवर आणि मग त्याच्या पर्याप्त वापरावर अवलंबून असतो. भारतीय स्त्री हे एक मोठी साधनसामुग्री आहे आणि त्या साधनसामुग्रीचा पर्याप्त वापर करून आणि तिची जी काही भर आहे त्याचं मूल्य मोजून त्या पद्धतीनं जर आपण गेलो तर भारताचा विकसित देश व्हायला वेळ लागणार नाही आहे. आणि यामध्ये स्त्रियांमध्ये सुद्धा वेगवेगळे गट आहेत. शहरातल्या स्त्रियांचा विचार वेगळा केला पाहिजे, मध्यम उत्पन्न गटातील स्त्रियांचा वेगळा विचार केला पाहिजे आणि ग्रामीण भागामधल्या ज्या कमी उत्पन्न गटातल्या स्त्रिया आहेत त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे. मला एक निश्चित नमूद करायचं आहे की जे जे काही प्रयत्न सरकार करणार आहे स्त्रीच्या विकासासाठी, कारण ते सगळे सुफल आणि संपूर्णच होणार आहेत, हे स्त्रीनी आजपर्यंतच्या केलेल्या कॉन्ट्रीब्युशनमधून दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून मी तर असं म्हणते की एम्पॉवरिंग वुमन इज अ स्मार्ट इकॉनॉमिक्स. कारण शेवटी आर्थिक विकास आणि अर्थशास्त्र यांचा फार जवळचा आणि एकमेव फार मोठा धागा त्यांच्यामध्ये आहे. आणि मात्र हेही करत असताना जेही काही स्त्री करतीये, स्त्री तिच्या पद्धतीने भरपूर देतीये समाजाला, पण हे करत असताना तिच्यावर तिच्या शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याचा आणि तिच्या बळाचा पण विचार समाजाने करणं आवश्यक. अगदी बरोबर आहे. स्त्रीच्या, महिलेच्या, कल्याणी कुलकर्णी तुमची भूमिका मुद्दे पोहोचतायत. अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे तुम्ही खरं म्हणजे चर्चेचं लक्ष वेधतात की स्त्रीची जी क्षमता आहे त्या क्षमतेचं, मग ती शारीरिक क्षमता असेल किंवा मानसिक असेल आणि एकूणच तिची कार्यपद्धती असेल, कारण स्त्री कुटुंब सांभाळते तसं ती ऑफिससुद्धा सांभाळू शकते, दोन्ही जबाबदाऱ्या लीलया पार पाडू शकते. ज्या वाक्याचा, ज्या उक्तीचा तुम्ही उल्लेख केला की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण तिच्या हाती फक्त पाळण्याचीच दोरी देऊन चालणार नाही, तर तिच्या हाती तिजोरीची सुद्धा दोरी द्यायला लागेल. तरच कुठेतरी मला वाटतं आर्थिक विकासाच्या अनुषंगाने आपल्याला काही ठोस मांडणी करता येऊ शकते आणि आपण विकासाची दिशा नेमकी पकडू शकतो. जसा उल्लेख तुम्ही केला की एम्पॉवरिंग विमेन इज स्मार्ट इकॉनॉमी, याच मुद्द्याच्या अनुषंगाने मला डॉक्टर संतोष दास्ताने यांच्याकडे जायचं. डॉक्टर संतोष दास्ताने, जसं कल्याणी कुलकर्णींनी ती भूमिका जी मांडलेली आहे त्याच भूमिकेला आपल्याला आणखीन जर पुढं घेऊन जायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे?
महिला सबलीकरण या मुद्द्याचा उल्लेख झालेला आहे. अगदी बरोबर आहे, अगदी रास्त आहे. आपण म्हणतो तसं संख्यात्मक विकास हा आपल्याकडे काही काही टप्प्यानुसार पार पडलेला दिसतो, कमी जास्त का होईना. परंतु गुणात्मक विकास आणि सर्वसमावेशक विकास आणि त्याच्याबरोबरीनं चिरस्थायी विकास या 3 गोष्टी जर साधायच्या असतील तर पुरुषांच्या बरोबरीनं महिलांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण या विकासामध्ये त्या सहभागी व्हाव्यात असं म्हणतो खरं, परंतु तशी प्रत्यक्षपणे आपल्याकडे उपाययोजना नाही. उदाहरणार्थ आपल्याकडचे जे अर्थसंकल्प सादर होतात त्या अर्थसंकल्पामध्ये महिलांचा सहभाग किती आणि महिलांच्या विकासाकरता नेमकं वेगळं किती तरतूद आहे आणि त्या विकासाची किंवा त्या विकासाचं वेगळं मूल्यमापन कसं होत आहे याची परखड चिकित्सा आपल्याकडे होत नाही. या गोष्टी खरं म्हणजे गृहीत धरल्या जातात, असं होता कामा नये. जर आपण म्हणतो की महिलांचा वाटा हा जर लोकसंख्येमध्ये 50% आहे तर मग सर्व पातळ्यांवर सर्व पद्धतीने तसा समान वाटा मिळायला पाहिजे. मग तो रोजगारामध्ये वाटा पाहिजे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अधिकार पदांमध्ये वाटा पाहिजे, परंतु तो मिळालेला दिसत नाही आपल्याला वाटतं. उदाहरणार्थ या ज्या कंपन्या आहेत भारतामध्ये तर त्या कंपन्यांचे संचालक डायरेक्टर म्हणून महिलांची नेमणूक व्हावी याच्याकरता इतकं वर्ष झाल्यानंतर शेवटी सरकारला तसा संबंधित कायदा संमत करावा लागला. परंतु असं दिसतं की अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये अजूनही महिला संचालकांची नेमणूक होत नाही. म्हणजे विकासामध्ये सहभाग आवश्यक आहे, अटळ आहे, परंतु तो प्रत्यक्षामध्ये होत नाही. म्हणजे आपण म्हणतो की अपेक्षा आहे त्याच्याबद्दलचं बोललं जातं परंतु कृती नाही, अशी एक प्रकारची विसंगती आपल्याला दिसते. ही आपल्याला विसंगती दूर केली पाहिजे. मगाशी बँक खात्यांचा उल्लेख झाला की ज्याच्यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी खाती उघडली. खाती उघडण्याच्या बरोबरीनं जो कर्जाचा उठाव पाहिजे तो कर्जाचा उठाव कमी आहे. म्हणजे खातं उघडल्यानंतर कर्ज वाटलं गेलं पाहिजे, महिला उद्योजकांना कर्ज वाटलं गेलं पाहिजे, त्याचा वापर व्हायला पाहिजे, त्याचा उत्पादक वापर कसा होतोय याची पाहणी केली गेली पाहिजे, त्याचं मार्गदर्शन केलं गेलं पाहिजे, त्याचं समुपदेशन केलं गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी झाल्या तर विकासाची फळं आपल्याला त्याच्या योग्य गुणवत्तेने मिळतील असं म्हणावं असं वाटतं. अगदी बरोबर आहे. विकासाची फळं योग्य गुणवत्तेने आपल्याला मिळू शकतात, ज्याचा उल्लेख तुम्ही केला की संख्यात्मक विकास, गुणात्मक विकास आणि पर्यायानं शाश्वत विकास याची कुठंतरी जी एकूण आखणी करायची आहे त्याच्यामध्ये फक्त महिलांचा विचार करत असताना या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे अधोरेखित अंडरलाईन आपल्याला करायला पाहिजेत. ज्या बँकिंगचा उल्लेख केला त्या मुद्द्याच्या अनुषंगाने मला सविता कुरतडकर यांच्याकडे जायचं परळला. सविता कुरतडकर, बँकिंग म्हणत असताना जसं आता डॉक्टर दास्तानेंनी पण काही स्पेसिफिक उल्लेख केलेले आहेत, कर्जाचा उठाव जो तुमच्या मगाच्या बोलण्यामध्ये पण तो संदर्भ आलेला होता, त्याच विषयाला आणखीन पुढे घेऊन जायचं असेल आणि महिलांची आर्थिक स्थिती सुधारायची असेल, त्यांना उद्योगक्षम करायचं असेल तर आणखीन काय करता येऊ शकतं? कुलकर्णी मॅडम आणि डॉक्टर दास्ताने यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्यांच्या बोलण्यामध्ये जो उल्लेख आला तो धागा पुढे घेऊन मी सांगू इच्छिते की आपल्याकडे जे महिला बचत गट मोठ्या प्रमाणावर स्थापन झालेले आहेत आणि प्रत्येक गावागावांमध्ये नगरांमध्ये ते वाढत आहेत, तर या महिला बचत गटांना अधिक सबळ आणि आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम कसं करता येईल हे आज बँकांनी पाहायला पाहिजे. सर्व राष्ट्रीयकृत बँकांचं हे खरंच महत्वाचं काम आहे. आज आपण बघितलं की नोव्हेंबर 2013 मध्ये एक महिला बँक आपण स्थापन केली जी महिला केंद्रीभूत आहे. महिलांना अधिकाधिक ऋण देण्यासाठी ती काम करेल, महिलांच्या विशेष योजना राबवेल. अशाच प्रकारचं विमेन सेंट्रिक, ज्याला आपण महिला केंद्रीभूत काम करतो म्हणतो, त्या प्रकारचं काम जर प्रत्येक बँकेने केलं, नंतर महिला बचत गट अधिकाधिक सक्षम केले तर महिला खऱ्या अर्थाने आर्थिक सबलीकरणापर्यंत पोहोचू शकतात. मी असं सांगू इच्छिते की अनेक बँकांमध्ये राष्ट्रीयकृत बँका आहेत, प्रायव्हेट बँका आहेत, खासगी बँका आहेत, त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह बँका आहेत. याच्यामध्ये व्हिजिलन्स वीक साजरा केला जातो, हिंदी पंधरवडा साजरा केला जातो, तो पाळला जातो, अनेक कार्यक्रम आखले जातात. तर आपण महिला केंद्रीभूत
असा पंधरवडा का 3 महिन्यातनं एकदा पाळू नये? ज्यावेळी महिलांची खाती उघडणं, महिलांना ऋण देणं यावर एक फोकस राहील, यावर भर राहील. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे की महिला अधिकारी या अधिकाधिक बँकांमध्ये कशा येतील, त्या बँकांच्या नोकऱ्यांमध्ये अधिक कशा येतील, हे जर आपण पाहिलं तर समाजाच्या विविध स्तरातल्या महिला या बँकांपर्यंत पोहोचणं, बँकांशी संवाद साधणं हे अधिक सोपं होईल. आज आपण बघितलेलं आहे की किती महिलांची मी नावं घेऊ. आज आपल्याला पटापट नावं आठवतात. अरुंधती भट्टाचार्य आहे, चंदा कोचर आहे, शिखा शर्मा आहे, शुभलक्ष्मी पानसे आहे, विजयलक्ष्मी अय्यर आहे. ह्या नावांची यादी केवढी तरी मोठी आहे. या महिलांनी अनेक बँकांमध्ये सर्वोच्च पदं भूषवलेली आहेत आणि अतिशय सक्षमपणे भूषवलेली आहेत. त्यामुळे मी सांगू इच्छिते की महिला अधिकारी, महिला कर्मचारी बँकांमध्ये काम अतिशय नीटपणे करतात, खूप चांगल्या प्रकारे काम करून बँकांनाही पुढे नेतात. आणि आज बँका पुढे गेल्या तर समाज, आणि समाज म्हणजे समाजाचा जो हा 50% भाग आहे त्या स्त्रिया, यांना पुढे न्यायला मदत होईल. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सविता कृतडकर तुमची भूमिका अधिकाधिक सविता कृतडकर तुमचे मुद्दे पोहोचले. अत्यंत खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या विषयाची तुम्ही मांडणी करतात, उकल करतात. आणि हा विषयच खरं म्हणजे महत्वाचा आहे, कारण हा विषय पैशांचा, अर्थाचा आहे. आणि त्या अर्थाने हे अर्थ खातं किंवा अर्थ विभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कळीचा मुद्दा आहे. प्रत्येक विकासाच्या प्रक्रियेमध्ये कुठे ना कुठे जो केंद्रीभूत असलेला घटक, ज्याला आपण महिला असं म्हणतो, त्या महिलांच्या दृष्टिकोनातनं या संपूर्ण विषयाची मांडणी व्हायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण ही सगळी सविस्तर चर्चा करतो आहोत. आणखीनही अनेक मुद्द्यांचा परामर्श आपल्याला घ्यायचा आहे, अनेक मुद्द्यांवरती सविस्तर बोलायचं आहे. पण कार्यक्रमात वेळ झाली का ब्रेकची. आपण पाहत राहा अपेक्षा महाराष्ट्राच्या, खास तिच्या नजरेतून. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण जाणून घेतो आहोत अपेक्षा महाराष्ट्राच्या, खास तिच्या नजरेतून. आणि आज आपण जे क्षेत्र बोलण्यासाठी निवडलेलं आहे ते म्हणजे अर्थ आणि महसूलच्या संदर्भामध्ये. एकूणच अर्थ खातं असेल किंवा महसूल सारखा विभाग असेल, या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा खरं म्हणजे ही 2 कणा असलेली खाती आहेत. आणि त्याच्यामध्ये महिलांच्या दृष्टिकोनातून कसा विचार केला पाहिजे या अनुषंगाने काही मांडणी करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. ब्रेकवरती जाण्यापूर्वी काही सविता कृतडकर यांनी मांडणी केलेली होती, काही डॉक्टर संतोष दासाने यांनी मांडणी केली होती आणि कल्याणी कुलकर्णी सुद्धा बोलल्या होत्या. यांच्याच मुद्द्यांना आपल्याला आणखीन पुढे न्यायचं आहे. आणि ते पुढे नेण्यासाठी आता मी भूषणा करंदीकरांना सांगणार आहे. भूषणा करंदीकर, आज दैनिक सकाळच्या अंकामध्ये तुमचा जो लेख या विषयावरचा आलेला आहे, ज्याचा उल्लेख खरं म्हणजे मी सुरुवातीला सुद्धा केला होता, त्यामध्ये तुम्ही खूप सविस्तर मांडणी केलेली आहे. आणि प्रामुख्याने मला वाटतं त्यामध्ये 2 गोष्टींचा, 2 आव्हानांचा उल्लेख तुम्ही केलेला आहे. मला वाटतं ती 2 आव्हानं जी तुम्ही मांडलेली आहेत ती नेमकी काय आहेत, ती जरा सविस्तर तुम्ही मांडावी. भूषणा करंदीकर. अर्थव्यवस्था इतकी गतिमान आहे आणि त्या गतिमान अर्थव्यवस्थेला कॅप्चर करण्यासाठी आपण जास्तीत जास्त शास्त्रशुद्ध, सायंटिफिक, आधुनिक अशा पद्धतीने त्याच्या हाताळणी केली पाहिजे असं मला वाटतं. आता उदाहरण मी पहिलं ज्याच्याविषयी बोलले की टॅक्स टार्गेट ठरवण्याविषयी, अनेक विकसित देशांमध्ये इकॉनॉमिस्टचं पॅनल असतं की जे हे टार्गेट ठरवतं. ते अधिक शास्त्रशुद्ध असतं, त्याचे वेगवेगळे पॅरामीटर्स असतात आणि त्याच्यानुसार अनेक पद्धतीने मॉडेलिंग करून ते ठरवलं जातं. आत्ता सध्या तरी आपण त्या मानाने फारच ॲडहॉक पद्धतीने टार्गेट ठरवतो. आणि मला असं वाटतं की जर आपण ते शोधलं, आपण अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं तर आपण करसंकलनात निश्चित वाढ करू शकतो. दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा मला असा वाटतो की करदाते हे कररचनेत, पूर्ण करप्रणालीत एक महत्त्वाचे घटक आहेत. आत्तापर्यंत लिबरलायझेशनबद्दल कायम बोललं जातं, तर त्याच्यामध्ये मुख्यतः केंद्रीय कर आणि केंद्रीय करांचा टॅक्स कंप्लायन्स हाच एकंदर अभ्यासाचा विषय होता. त्या मानाने राज्य करांविषयी कोणीच काही बोललं जात नाही.
जात नाही करदात्याला किती खर्च येतो, करदात्याचा किती वेळ जातो, याचं कुठंतरी मोजमाप, याचं कुठंतरी शास्त्रशुद्ध पद्धतीने ते पुढे येणं आणि कर संकलनाबरोबरच ही कॉस्ट कमी करणं हा खूप महत्त्वाचा घटक आहे असं मला वाटतं. म्हणजे खरं तर हे महाभारतात उद्योग पर्वात म्हटलेलंच आहे, यथा मधु समादत्ते पुष्पान रक्षेन षट्पदः. पण त्याच अर्थाने की करदात्याला आपल्या करप्रणालीचा नेमका किती त्रास होतो किंवा कर गोळा करताना त्यांना ते किती सहज दिलं जातं याच्यावर आधुनिक अर्थव्यवस्थेत खूप भर दिला जातो. पण आपण अजूनही त्या बाबतीत आपल्याकडे काही अभ्यास सुद्धा नाही अजून. याच्यावरून आपण किती दुर्लक्ष करतोय हे निश्चितच होईल. आणि मी परत एकदा म्हटलं तसं की एक व्हायब्रंट अशी ही कर प्रणाली व्हायची असेल तर हे सगळे घटक कुठेतरी एकत्र व्हावेत, त्यांच्यामध्ये संवाद वाढायला पाहिजे, आणि ही एक स्पेशालिस्ट ब्रँच आहे. अगदी बरोबर, ही स्पेशालिस्ट ब्रँच आहे. भूषणा करंदीकर तुमचे मुद्दे पोहोचले. अगदी बरोबर. मी तुमच्याकडे परत येतो. मला विश्वास काटकर यांच्याकडे जायचं. विश्वास काटकर, विक्री कर खात्याच्या अनुषंगाने ही सगळी मांडणी भूषणाताई करतायत. तुम्ही सुद्धा विक्री कर खात्यामध्ये काम केलेलं आहे. याच मुद्द्याला आपल्याला जर पुढे घेऊन जायचं असेल तर प्रणाली जी आहे ती सुटसुटीत करणं, ती समजेल अशी करणं, असं सगळ्या गोष्टींचा खरं म्हणजे त्यामध्ये अंतर्भाव आहे. आत्ता नेमकं तुम्ही या सगळ्या प्रश्नांकडे, या सगळ्या मुद्द्यांकडे कसं पाहत आहात आणि काय सोल्युशन आपण या प्रश्नांवरती देऊ शकतो? निश्चितपणे कर प्रणाली ही सुलभीकरण त्याचं करण्यासंदर्भात विचार जो झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती येऊ घातलेला जो GST आहे तो निश्चितपणे हा जो क्लिष्टपणा असतो कर संकलनामध्ये तो कमी करण्यासाठी निश्चित त्या ठिकाणी त्याचा उपयोग होणार आहे किंवा ती प्रणाली तशी घडेल असा एक विश्वास त्या ठिकाणी वाटतोय. आता या संबंधामध्ये मला आणखीन एक स्पष्ट करायचं आहे असं की सांप्रत राज्य शासनानं सध्या 7व्या वेतन आयोगाबद्दल बराच मोठा त्या ठिकाणी उहापोह केलेला आहे आणि या पार्श्वभूमीवरती काही वेतनावरचा खर्च अमका तमका होतो, इतका टक्के होतो, 73% होतो, 75% होतो, अशा प्रकारचा त्या ठिकाणी आकडा देण्यात येतो. या संदर्भामध्ये माझं स्पष्टपणे मला त्या ठिकाणी मत मांडायचं असं आहे की जो काही खर्च वेतनावरती होतो तो कशावरती होतो, तो शाळांवरती होत असेल, रुग्णालय होत असेल, म्हणजे समाज कामामध्येच त्या ठिकाणी हा खर्च होतो आहे. आणि त्यामुळं इतकं वेतनावरचा खर्च असा कॅज्युअल उल्लेख न करताना हा होणारा वेतनावरचा खर्च हा विकासावरचा खर्च आहे असंच त्या ठिकाणी शासनाने मान्य करण्याची आवश्यकता आहे. हे का तर आजचा विषय जो महिलांविषयीचा आहे त्याचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे 6व्या वेतन आयोगामध्ये महिलांना बालसंगोपनासाठी 2 वर्षाची रजा मंजूर करण्याची तरतूद शिफारस तशी त्या ठिकाणी होती. केंद्र शासनाने ती स्वीकारलं देखील, परंतु राज्य शासन ते अद्याप स्वीकारत नाही किंवा त्या संबंधात कुठलाही असा सकारात्मक विचारसुद्धा त्या ठिकाणी होत नाही. ही काही योग्य गोष्ट नाही, कारण एकंदरीत महिलांचं कुटुंबापासून तर कार्यालयापर्यंत स्थान लक्षात घेतला तर निश्चितपणे त्यांच्या अडचणींचा जो विचार भविष्यामध्ये आपल्याला करायचा आहे. कारण आपण म्हणतो की 50% वाटा महिलांचा असल्यामुळे विकास जर देशाचा करायचा असेल तर निश्चितपणे महिलांकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष होता कामा नये. तर या दृष्टिकोनातून सुद्धा सांप्रत शासनाने विचार करण्याची आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी परखडपणे मानायचं आहे. बरोबर. विश्वास काटकर, तुमचा मुद्दा पोहोचला की महिलांच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना काय काय आव्हानं खरं म्हणजे आणि त्याच्यावरती अगदी पॉझिटिव्हली आपल्याला विचार करायला लागेल. सविता पावसकर, बँकिंग सेक्टरच्या अनुषंगानं कोणते महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला महिलांच्या दृष्टिकोनातून वाटत आहेत? यामध्ये विशेषतः महिलांना जर खरंच अर्थव्यवस्थेच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात समाविष्ट करायचं असेल तर आपल्याला त्यांना काहीतरी उद्योगांची एक दिशा देणं गरजेचं आहे. विशेषतः फूड प्रोसेसिंग आहे, त्यानंतर फूड पार्क आहेत, विशेषतः खाद्यपदार्थांमध्ये महिलांच्या समोर कोणी जाऊ शकत नाही, इतक्या त्या छान पद्धतीनं सगळं काम घरी करतात. तेच थोडंसं इनकॅश करावं की मार्केटमध्ये आणावं आणि त्यांना या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात समाविष्ट करून घ्यावं. अशा छोट्या छोट्या व्यवसायांमध्ये त्यांची मक्तेदारी वाढवणं आणि त्याच सेक्टरमध्ये त्यांना मोठं करणं ही काळाची गरज आहे आणि त्याकरता विशेष प्रयत्न आपल्याकडनं होणं गरजेचं आहे आणि ते सरकारच्या माध्यमातून व्हावे. जिथे महिला अनस्किल असतील तर स्किल होतील, विशेषतः कौशल्य
वृद्धी संदर्भात बरेचसे काही प्रोग्राम्स चालू आहेत. त्याची सुरुवात झालेली आहे, परंतु अजून त्याला त्या प्रक्रियेत त्या पूर्णतः महिला यायला वेळ लागेल आणि मग तो त्यांचा आलेख आपल्याला पुढे उंचावलेला दिसेल. परंतु त्यासाठी थोडंसं आपण या प्रक्रियेतून विचार करणं गरजेचं आहे की या महिलांना आम्ही या प्रक्रियेमध्ये घेणार आहोत, तर आमची शेतकरी महिला जी ग्रामीण भागामध्ये विशेषतः कष्ट करते आहे, तिला काही आधुनिक शेती संदर्भात काही प्रयत्न आम्ही स्वतः केले तर, तिला काही तसं प्रोत्साहन दिलं तर कदाचित ती ट्रॅक्टर चालवू शकेल, ती आधुनिक पद्धतीने शेती करून तिचे श्रम वाचवू शकेल, उत्पादन चांगलं देऊन देशाला अन्नधान्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करू शकेल. कारण शिक्षण आणि जगाच्या या मोठ्या प्रवाहामध्ये तिचं स्थान फार मोलाचं आहे, पण तिकडे आमचं थोडंसं दुर्लक्ष आहे. तिकडे तिला या प्रक्रियेमध्ये आम्ही थोडंसं सबळ करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी विशेषतः लक्ष केंद्रित करून काही प्रयत्न होणं गरजेचं आहे, जिथे या महिला हे सगळं काम करतील. अगदी बरोबर आहे सविता पावसकर, तुमचा मुद्दा पोहोचला. डॉक्टर संतोष दास्ताने यांच्याकडे मला परत जायचं आहे. डॉक्टर संतोष दास्ताने, मगाशी उल्लेख GSTचा थोडासा आपला ओझरता आला होता, तर GST आता येऊ पाहता आहे, कदाचित पुढच्या वर्षी ते लागूसुद्धा होईल. GSTची करप्रणाली जर लागू झाली देशामध्ये आणि राज्यामध्ये, तर त्याचे नेमके परिणाम काय असू शकतात आणि त्याचा आपण आता महिला केंद्रित विकासाच्या दृष्टिकोनातून समजा बोलतोय, तर GSTचा रोल त्याच्यामध्ये काय राहू शकतो? एप्रिल 2017 पासून GST आपल्याकडे लागू होईल अशी दाट चिन्ह आहेत. प्रकार असा आहे की GST एकदा झाल्यानंतर इतर जे कमी महत्त्वाचे कर आहेत राज्य पातळीवरचे, हे कर रद्द होतील आणि एकच GST कर हा या ठिकाणी लावला जाईल. त्याचा इमिजिएट परिणाम असा होणार आहे, म्हणजे थोडीशी आकडेवारी जरी बाजूला ठेवली तरी एक परिणाम असा आहे की कार्यप्रणाली ही सोपी होईल. आत्ताची कार्यप्रणाली गुंतागुंतीची वाटते, ती कर प्रशासनाला गुंतागुंतीची वाटते, करदात्यांना गुंतागुंतीची वाटते. अनेक शेकडो लाखोंनी त्याचे खटले ट्रिब्युनलमध्ये दाखल असतात. हा सगळा गुंता कमी व्हायला ही एक खूप महत्त्वाची स्टेप आहे, खूप महत्त्वाची या ठिकाणी हे धोरण उचललं गेलं आहे असं मला वाटतं. हा एक भाग झाला. दुसरं असं की GST लागू झाल्यानंतर राज्याचं कर उत्पन्न वाढेल का कमी होईल? सुरुवातीला काही दिवस आपलं कर उत्पन्न साधारणपणे पूर्वी इतकंच राहील असं मला वाटतं. हा एक भाग झाला. आणि नंतर काही वर्षांनी ते मात्र सावकाश वाढू शकेल. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सर्वच देश पातळीवर महाराष्ट्र सरकारचा विचार केला तर महाराष्ट्र सरकार हे एक प्रकारचे श्रीमंत राज्य गणलं जातं आणि त्यामुळे जो वित्त आयोग नेमला जातो दरवर्षी, आता 14 वित्त आयोगाच्या शिफारसी अंमलात आलेल्या आहेत, तर त्या वित्त आयोगाचं जे काही राज्यानं वाटप होतं त्या वाटपामध्ये महाराष्ट्राला नेहमीच कमी वाटा मिळतो. आणि हे उघड आहे, कारण जी गरीब राज्य आहेत त्यांना तुलनेने जास्त वाटा आणि महाराष्ट्राच्या गरजा जरी जास्त असल्या तरी त्याचा कमी वाटा राज्याला हे आत्तापर्यंत घडत आलं आहे. GST लागू केली हे बऱ्यापैकी घडत राहील असंही मला वाटतं. दुसरं असं दुसरं असं की याच्यामध्ये ज्या वित्त आयोगाने ज्या शिफारसी केल्या आहेत त्याच्यामध्ये जास्त कर वितरण हे झालेलं आहे. 32%च्या ऐवजी 42% नक्त कर वाटप हे राज्यांमध्ये होणार आहे. परंतु त्याच्याच बरोबरीनं उत्पन्न जास्त मिळालं तरी केंद्र सरकारच्या अनेक विकास योजनांचा खर्च आता राज्यांनी उचलावा अशी आता जबाबदारी आलेली आहे. आणि त्यामुळे उत्पन्न वाढलेलं आहे, खर्चही वाढलेला आहे आणि GST नंतर आपल्या उत्पन्नामध्ये फार मोठी चमकदार वाढ होईल असं काही दिसत नाही आहे. आणि त्यामुळे आपल्या राज्याला आपलं आर्थिक धोरण त्यानुसारच आखावं लागणार आहे असं या ठिकाणी स्पष्ट होत आहे. अगदी बरोबर. डॉक्टर दास्ताने, तुम्ही काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे खरं म्हणजे लक्ष वेधता आहात. मला कल्याणी कुलकर्णी यांच्याकडे परत जायचं आहे. कल्याणी कुलकर्णी, जेव्हा आपण अर्थव्यवस्थेविषयी बोलतो, अर्थ खात्यासंदर्भामध्ये बोलतो, आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये बोलतो, त्यात सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो म्हणजे तो म्हणजे अर्थसंकल्प. या अर्थसंकल्पामध्ये कायमच जेव्हा जेव्हा अर्थसंकल्प मांडायचा विषय सुरू होतो, त्याची प्रक्रिया जेव्हा सुरू होते तेव्हा जेंडर बजेटचा कायम उल्लेख केला जातो.
तर हे जे जेंडर बजेट आहे हे नेमकं काय असतं, कसं असलं पाहिजे, आपण त्याकडे गांभीर्याने पाहतो आहोत का? अर्थसंकल्पामध्ये जेंडर बजेटच्या अनुषंगानं काही ज्या तरतुदी असतात त्या खरंच फॉलो होतात का? त्यासाठीचा निधी पुरेसा आहे का? नेमकं काय तुम्हाला हे चित्र वाटतं आहे जेंडर बजेटच्या अनुषंगानं? अर्थसंकल्प हे आर्थिक विकासाची दिशा देणारं एक महत्त्वाचं पत्रक आहे, एक महत्त्वाची स्टेप आहे. तर यामध्ये अलीकडेच आपण एक वेगळा विषय जेंडर बजेट म्हणून बोलायला लागलो आहोत. पण यासाठी काही फार मोठं स्वतंत्र आणि वेगळं आणि नव्यानं आपण करतोय असं काही नाही आहे. जेही काही करत होतो ते स्वतंत्रपणे आता मांडायला लागलो आणि त्याला एक वेगळी आयडेंटिटी आपण द्यायला लागलो आहे. जेंडर बजेटमध्ये जो काही खर्च होणार आहे तो पुरुषांवर स्त्रियांसाठी विशेष करून काय काय एक्सपेंडिचर अलॉटमेंट आहे आणि ज्याचा फायदा घेऊन स्त्रिया पुढे आपलं सबलीकरण करू शकतील, एफिशियंटली काम करू शकतील आणि अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासामध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतील वगैरे वगैरेचा भाग हा महत्त्वाचा आहे. पण मला इथे एक अधिक महत्त्वाची गोष्ट नमूद करायची आहे, ती म्हणजे बँकेच्या ज्या ऑफिसर आहेत त्या असं म्हणाल्या की आपण भरपूर प्रमाणावर स्त्रियांना कर्ज देऊ. पण मला एक असं वाटतं की नुसतंच कर्ज देऊन आणि पैशाचं वाटप करूनही काही प्रश्न सुटत नाही आहेत. काही वेळेला तो मिसयुटिलायझेशन किंवा इम्प्रॉपर युटिलायझेशन ऑफ मनी हा एक भारतापुढचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळेला बायकांना आपण कर्ज देतोय, त्यांना फायनान्शियल असिस्टन्स करतोय, त्यावेळेला तो प्रोजेक्ट शेवटपर्यंत पालक म्हणून बँकेने घ्यावा आणि त्याचं पालकत्व घ्यावं. कारण साधी सेल्फ फायनान्सची, मायक्रो फायनान्सची गोष्ट आम्ही अभ्यास करतो, रिसर्च करतो, त्यामध्ये बायकांच्या इतक्या छोट्या छोट्या अडचणीसुद्धा सुटत नाहीत आणि मग तो प्रोजेक्ट इनएफिशियंट होतो आणि ते इम्प्रॉपर युटिलायझेशन ऑफ पैशाचं असं सगळं होतं की जे आपल्यासारख्या देशाला परवडणारं नाही आहे. आणि मग हा सगळा लागणारा खर्च आणायचा कुठून? पब्लिक एक्सपेंडिचर. ते कुठून भगवायचं? करामधून. कर हे एकच जे काही विषय आपण मानत चाललोय हे माझ्या दृष्टीने खूप गंभीर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कराशिवाय उत्पन्नाचे इतर अनेक मार्ग सरकारकडे आहेत. सरकारने त्या इतर मार्गांचा अतिशय गांभीर्याने विचार करून त्या मार्गाने उत्पन्न कसं वाढवता येऊ शकेल की ज्याचा आर्थिक विकासाला अधिक योग्य वापर करता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट की शेती उत्पन्न कर ही कित्येक काळ बाजूला पडलेली गोष्ट आहे. का? कारण शेती ही इतकी उत्तम सधन लोक आहेत, प्रचंड उत्पन्न मिळतं. निदान ज्यांना तेवढं उत्पन्न मिळतं त्यांनी किती दिवस आम्ही म्हणणार की आमच्या शेतकऱ्यांना अकाउंट ठेवता येत नाही आहे. आणि हा फक्त फायदा कोणाला मिळतो? लहान शेतकऱ्यांना हे बसणारच नाहीत कराच्या ह्याच्यामध्ये. आणि मग मोठ्याने का नाही द्यायचं? शेवटी काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेला उत्पन्न कमी पडतं त्यावेळेला कराचं ओझं फक्त मध्यम उत्पन्न गट किंवा ज्यांना चुकवता येत नाही असे सगळे तिथे येतात आणि मग ते बुडवतात. मग कर चुकवेगिरी, कर बुडवेगिरी यावर अतिशय काम करणं गरजेचं आहे. रादर टॅक्स बेस आणि टॅक्स नेट वाढवा. ॲग्रिकल्चरल इन्कम टॅक्स इज अ सिरियस इश्यू. कारण तो असल्यामुळं बरेचसे उत्पन्न ही शेती उत्पन्न म्हणून दाखवून पण कर चुकवलं जातो. आपण यावर खरोखर आज गांभीर्यानं विचार अगदी बरोबर. कल्याणी कुलकर्णी, फार महत्त्वाच्या मुद्द्याकडे तुम्ही लक्ष वेधतात. कर चुकवेगिरी जी आहे, कर बुडवेगिरी जी आहे ती अत्यंत चिंतेचा असा असलेला विषय आहे. त्याच्यावरती काही ना काही ठोस उपाय हे सरकारच्या पातळीवरती सरकारने करण्याची अपेक्षा आहे. आणि ज्या शेतीचा तुम्ही उल्लेख केला त्या शेतीवरचा जो काही कर म्हणजे शेतीमधल्या उत्पन्नावरती कर कोणी लावत नाही, त्याला कर माफी असते आणि त्याच्यामुळे कदाचित महसुलावरचा पडणारा ताण सुद्धा, या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. पण वेळ झाली का ब्रेकची. आपण पाहत राहा अपेक्षा महाराष्ट्राच्या, खास तिच्या नजरेतून. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण जाणून घेतो आहोत अपेक्षा महाराष्ट्राच्या तिच्या नजरेतनं. आणि आजचं क्षेत्र जे आहे ते अर्थ आणि महसूल या दोन संदर्भामध्ये आपण बोलतो आहोत. आणि अर्थ आणि महसूल, मगाशी आपण वारंवार ज्या गोष्टीचा उल्लेख करतो आहे, ही दोन जी खाती आहेत, ही जी दोन क्षेत्र आहेत, ही एकूणच राज्याच्या आर्थिक विकासाच्या केंद्रस्थानी असलेली अशी ही दोन क्षेत्र आहेत. आणि एकूणच विकासाच्या केंद्रस्थानी असलेली महिला
आणि राज्याच्या आर्थिक विकासाच्या केंद्रस्थानी असलेलं अर्थ आणि महसूल याची कुठे ना कुठे सांगड आपल्याला घातली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण हा सगळा विचार करतो आहोत. या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण जसं तज्ज्ञांशी बोलतो आहोत तसं सर्वसामान्य ज्या महिला आहेत या सर्वसामान्य महिलांशी सुद्धा आपण बोलतो आहोत. सर्वसामान्य महिलांसाठी आपल्याला हा सगळा विचार करायचा आहे. महिलांच्या एकूणच सक्षमीकरणाचा, सबलीकरणाचा हा सगळा विचार आहे आणि त्याच्यामुळं ज्यांच्यासाठी आपण हे करतो त्यांना नेमकं काय वाटतं, त्यांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत हे सुद्धा कुठेतरी जाणून घ्यायला हवं. यासाठी नागपूरला मी जाणार आहे. नागपूरला आमचा जो रिपोर्टर संजय डाफ आहे त्यानं तिथल्या काही महिलांशी याच मुद्द्याच्या अनुषंगानं काही संवाद साधला आहे. तिथल्या महिलांच्या अपेक्षा जाणून घेतल्या आहेत. तेव्हा त्या अपेक्षा आपण आता ऐकूया. अपेक्षा महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात अर्थ आणि महसूल या विषयात महिलांना सरकारकडून काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत नागपुरातील काही महिला आहेत. तुम्ही सांगा, आर्थिक क्षेत्राकडून एक महिला म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत सरकारकडून? चूल आणि मूल हे क्षेत्र सांभाळून आम्ही केव्हाच आर्थिक क्षेत्रामध्ये आलेलो आहोत. आर्थिक क्षेत्रातली एकही बाजू नाहीत की जिथे आज महिला काम करत नाहीत, पण तरीसुद्धा त्यांच्या पूर्ण आर्थिक बाजूच्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही आहे. आम्हाला म्हणजे आमच्या ग्रामीण भगिनीपासून तर अगदी कल्पना चावलापर्यंत प्रत्येक पातळीवर काम करणाऱ्या महिलेला सरकारकडून खूप अपेक्षा आहेत की ती ज्या प्रेरणेने, ज्या मनापासून, ज्या ध्येयानं त्या क्षेत्रामध्ये काम करते. खरं तर ती त्यावेळेला मी इथे किती पैसा कमवेल याचा विचार पण करत नाही, परंतु ती करत नाही म्हणून शासनानं पण करू नये हे जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा ती खरं मनातून खूप खंतावल्या गेलेली आहे. ती जे काही काम करते आर्थिक क्षेत्रामध्ये, एक तर तिच्या कामाचा तिला पुरेपूर मोबदला मिळाला पाहिजे आणि ते आर्थिक क्षेत्र सांभाळत असताना तिची त्या ठिकाणी जर काही गैरसोय होत असेल तर शासनानं तिच्या गैरसोयींचा विचार करून तिला तशा सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. अगदी आमचे ग्रामीण क्षेत्रात काम करणारी, शेतामध्ये काम करणारी भगिनी जी आहे, जे कापणीपासून तर पेरणीपासून तर कापणीपर्यंत पूर्ण ती गुंतलेली असते, नव्हे तर पूर्ण ग्रामीण व्यवस्था तिनं आपल्या खांद्यावर पेलून धरलेली आहे. पण तिचा शेतमाल जेव्हा बाजारामध्ये येतो तर काय चित्र की त्याला अजिबात भावच मिळत नाही. म्हणजे तिने जेवढी मेहनत केली आणि ती पैसा गुंतवला त्याचं प्रतिफळही तिला मिळत नाही. तर एक तर तिच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. ती ज्या कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आहे, नोकरी करते आहे, तर तिला तिच्या वेतन आयोगानुसारच्या तिच्या अपेक्षा त्या पूर्ण व्हायला पाहिजे. वेतन आयोग घोषित होतं, परंतु खऱ्या अर्थानं पैसा हातात केव्हा पडेल, काय पडेल ह्याच्यासाठी कित्येक वर्ष संघटनांच्या मागे लागून काम करून घ्यावं लागतं. मग ते तिथे पुन्हा राजकारण येतं. तिनं मांडलेला मुद्दा प्रत्येक वेळेला धसा जातोच असं नाही, पण तीही कुठे कमी नाही. मीही आता कुठे झुरते, आता मी कुठे पूर्वीसारखी मनातल्या मनात झुरते, मीही साऱ्या जगाला पुरून उरते असं म्हणत मग ती पण कायदा कुठेतरी हातात घेते आणि मग शासनालाही जाग येतो की नाही, स्त्रियाही सजग झालेल्या आहे, त्यांना आपल्या हक्क आणि अधिकारांची कल्पना आलेली आहे आणि आमच्या स्त्रियांची ही जी पातळी आम्ही गाठलेली आहे, मला माझ्या सगळ्या भगिनींचा अतिशय अभिमान वाटतो की प्रत्येकीला आपल्या कर्तव्याची जाणीव झालेली आहे. मग तिच्या कर्तव्याची जाणीव झालेली आहे तर शासनानं तिच्या या कर्तव्याची दखल घ्यावी, बस एवढंच मला वाटतं. तुमची काय अपेक्षा आहे? मला असं वाटतं की अगदीच ज्या अज्ञानी महिला आहेत, सुशिक्षित महिला तर आपला विचार करणार आहेत, पण अज्ञानी महिला आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं अर्थार्जन करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ एखादा शेतकरी म्हणा किंवा बाकी व्यवसाय करणारे पुरुष आत्महत्या करतात किंवा कुठल्या पर्यायानं त्यांची डेथ होते तर त्या पूर्णतः परावलंबी होऊन जातात. मग त्यांना खऱ्या अर्थानं अर्थार्जन करणं गरजेचं असतं, नाही तर दुसऱ्या हातात कटोरा घेऊन भीक मागण्याशिवाय त्यांच्याजवळ पर्याय राहत नाही. मग त्यावेळी नुसतंच सरकारकडे आशेनं पाहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय राहत नाही. तर अशा महिलांसाठी काही खास योजना सरकारने आणल्याच पाहिजे की जेणेकरून प्रत्येक स्त्री आनंदी होईल आणि जर स्त्री आनंदी होईल तर समाज आनंदी होईल आणि समाज आनंदी होईल तर देश आनंदी होईल. आणि म्हणून सरकारकडून आमच्याच अशा अपेक्षा आहेत की अगदी तळागाळातली स्त्री आनंदी सक्षम केलं पाहिजे. आपण महसूल या विषयाकडे आता वळूया. महसूल हा क्षेत्र जरी या क्षेत्रात जरी महिलांचा डायरेक्ट संबंध येत नसला तरी अनेक अशा महिला आहेत ज्यांना अपेक्षा आहेत या क्षेत्राकडनं. तुम्ही एक महिला आहेत, काय तुमच्या अपेक्षित आहेत? तुम्हाला माझं तसंही काम हे ग्रामीण क्षेत्राचं आहे. तर ग्रामीण क्षेत्रात काम करत असताना मी बघते आहे की स्त्रीचं रोजच तिचं जगणं आणि रोजच तिचं मरणं आणि मरून मरून पुन्हा तिच्या कुटुंबासाठी जिवंत होणं हे तिचं मी रोजच बघते. आणि ते बघत असताना मला जाणीव होते याची की तिचा तो जो
पती असतो किंवा घरची जी काही मंडळी असते ती दिवसरात्र शेतात खपते, परंतु शेतात खपत असतानाही निसर्ग कधी कधी साथ देत नाही आणि अशा वेळेला फक्त त्या शेतीवर अवलंबून असणारं ते जे कुटुंब आहे ते कुटुंब पूर्ण तिचं उद्ध्वस्त होतं. मग अशा वेळेला जर सरकारने थोडा पुढाकार घेतला आणि जर व्यवसायपूरक शिक्षण जर तिथल्या स्त्रियांना दिलं ग्रामीण पातळीवरती, तरी मला वाटतंय की नक्कीच काहीतरी ही दशा जी आहे फक्त शेतीवर अवलंबून राहायची त्यात काहीतरी नक्कीच बदल होणार. आणि त्याचबरोबर त्या शिक्षणाच्या बरोबर त्यांना थोडं ते शिक्षण व्यवसाय तो त्यांचा पुढे नेऊन त्याला एक बाजारपेठ मिळवून द्यावी, जेणेकरून ते काही उत्पन्न जे काही ते काढणार आहे ते उत्पादन ते बाजारपेठेमध्ये जाईल आणि त्याला भाव मिळेल. आणि ते जे आता जे आत्महत्येचे प्रकरण आहे ते कुठेतरी थोडे तरी थांबतील, कारण त्या स्त्रीचा थोडा वेगळा उद्योग सुरू होईल आणि शेतीला आणि त्या कुटुंबाला तिची मदत मिळेल. शेतकरी ज्या महिला आहेत त्यांना एक व्यवसाय कसा उपलब्ध करून देता येईल आणि आर्थिक सक्षम कसं करता येईल तुमचं मत आहे. तुमचं काय महसूल क्षेत्राकडनं की महिला म्हणून काय अपेक्षित तुम्हाला आहे? मला असं म्हणायचं आहे की आपल्या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद असायला पाहिजे. त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स भरताना वगैरे सुद्धा स्त्रियांसाठी थोडी पहिले तफावत होती स्त्री आणि पुरुषांमध्ये, परंतु आता सध्या समान लेवलवर आणलेलं आहे. त्यामध्ये विशेष सूट द्यावी. आणि कारण की स्त्रियांवर बरेच वेळा जबाबदाऱ्या असतात, कधी पुरुष साथ देत नसतो, कधी अजून काही अडचणी असतात, त्या स्त्रियांना सगळं पूर्ण करावं लागते घरातल्या जबाबदाऱ्या. अशा वेळेस त्या स्त्रियांना विशेष मदत मिळायला हवी, विशेष सवलती मिळायला हव्यात सगळ्या. शेवटी तुमच्याकडे येतो, काय तुम्हाला अपेक्षित आहे महसूल या क्षेत्राकडनं? हां, विशेषतः ग्रामीण भागातली जर आपण स्त्री बघितली तर सध्या बचत गटाच्या माध्यमातून वगैरे ती आपलं कार्य करत असते. आणि बऱ्याचदा शेतकऱ्यांचं वगैरे आत्महत्या होतात त्यावेळेला तो आपण असं कधीही बघितलं नाहीत की त्या शेतकऱ्याच्या म्हणजे पत्नीने आत्महत्या केलेली आहेत, आहे ना. पण शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा ती निराधार होत असते. तर जे काही त्यांच्यावरती कर्ज वगैरे असेल ते सरकारने माफ करावं. आणि समजा त्या स्त्रीसाठी काही तिला व्यवसाय करायचा आहे किंवा तिला कुठली काय याच्यातनं मदत पाहिजे आहे ते शासनाने द्यावीत. आणि मी एक ग्रामीण भागातलीच असल्यामुळे मी असं म्हणजे सांगू इच्छिते की त्या महिलेचे संस्कार एवढे जबरदस्त असतात की 7च्या आत आपल्या इथली मुलगी घरात आली नाहीत शहरातली तर आईवडिलाला फार काळजी वाटतं, परंतु त्या ग्रामीण भागातली जर स्त्री घरात आली नाही 7च्या आत तर ती मात्र निश्चिंत असते, कारण तिला माहिती असते की कुठे शेतामध्ये काम चालू आहे किंवा कुठेतरी ही आपल्या अगदी कार्यासाठी म्हणजे व्यस्त आहेत आणि त्याच्यामुळे ती घरी येणारच आहेत. पण अशा वेळेस तिची सुरक्षिततासुद्धा फार गरजेची आहे. आणि म्हणजे या ग्रामीण भागातल्या स्त्रियांना सुरक्षिततासुद्धा सरकारने द्यावत आणि त्यांची कर्ज वगैरे माफ करावेत, त्यांना आर्थिक सहाय्य द्यावत, एवढंच मी सांगू इच्छिते. आर्थिक सुरक्षित त्यांना कसं करता येईल अतिशय महत्त्वपूर्ण या प्रतिक्रिया किंवा मतं किंवा अपेक्षा या सगळ्या महिलांनी व्यक्त केल्यात. महिला शहरातल्या असतील किंवा ग्रामीण भागातल्या असतील त्यांना आर्थिक सक्षम कसं करता येईल आणि या अनुषंगाने सरकारनं काय उपाययोजना केल्या पाहिजे, कुठल्या योजना आणल्या पाहिजे, अशा महत्त्वपूर्ण अपेक्षा या सगळ्या महिलांनी व्यक्त केल्या आहेत. कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम TV, नागपूर. तर नागपूरमधल्या महिला ज्या पद्धतीने बोलत होत्या अर्थ आणि महसूल खात्याच्या अनुषंगानं खूप चांगली मांडणी करण्याचा प्रयत्न या महिला करत होत्या. मला खूप छान वाटलं जेव्हा त्यात ऐकायला मिळालं की आता मी कुठे मनातल्या मनात झुरते, मी साऱ्या जगाला पुरून उरते. हा जो आत्मविश्वास स्त्रीमधला आहे, महिलेमधला आहे, तो कुठेतरी आत्मविश्वास अत्यंत व्यापक होण्यासाठी म्हणून या संपूर्ण अर्थ खात्याच्या अनुषंगानं, महसूल खात्याच्या अनुषंगानं आता आपल्याला बोलायला लागेल. भूषणा करंदीकर यांच्याकडे मला परत जायचं आहे. भूषणा करंदीकर, मला फक्त एक प्रश्न तुम्हाला असा जो विचारायचा आहे, करगळती जी असते विशेषतः ती करगळती जर रोखली तर महसूलचं उत्पादन, आपलं उत्पन्न जे आहे ते वाढू शकतं, महसूल वाढू शकतो. तर महसूल वाढीसाठी काय केलं पाहिजे? मला असं वाटतं कर गळतीचा पूर्वीचा जो एक दृष्टिकोन होता की एक सक्तीची अंमलबजावणी किंवा असा जाऊन आता टेक्नॉलॉजी आणि वेगवेगळी खाती एकमेकांशी बोलायला पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ की इन्कम टॅक्समध्ये तो माणूस किती भरतो आणि आपल्याकडे कुठे भरतो, आता सुदैवाने खाती एकमेकांशी बोलायला लागलेत. जसजसं आपण डेटा वेअरहाऊसिंग किंवा सॅस किंवा नवीन टेक्निक्स आणू त्या याने टेक्नॉलॉजीनीच आपल्याला खूप गोष्टी कळतील. आणि प्रत्येक सॉफ्टवेअर म्हणा किंवा याचं एकंदर केलेलं मॉडेलिंग म्हणा, याच्यातून आपल्याला कोण नेमकं करचूक वगैरे कळतंय ते खूप सहज कळू शकेल. त्याच्यामुळे या आधुनिक यंत्रणा आपण जितक्या लवकर अधिकाधिक आत्मसात करू त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा होईल.
अगदी बरोबर, त्याचा आपल्याला खूप आणि चांगला फायदा होऊ विशेषतः शकतो. जीएसटी येणार आहे. हा, बोला 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 बोला. विशेषतः जीएसटी येणार असले, नवीन कर प्रणाली येणार असेल आणि आता आपण एक्साईज आणि हे सर्व आपण एकत्र करणार आहोत, तर तेव्हा आपल्याला डेटा टेक्निक्स वापरून करगळतीचं प्रमाण भरपूर आपण कमी करू शकू आणि कर संकलन वाढवू शकू. अगदी बरोबर, कर संकलन वाढवण्यासाठी काही केलं पाहिजे याच्यावरती तुम्ही आता बोललेलं. मला कल्याणी कुलकर्णी यांच्याकडे परत जायचं आहे. कल्याणी कुलकर्णी, मला फक्त एक मुद्दा तुमच्याकडनं जो अपेक्षित आहे तो म्हणजे मगाशी मी जो उल्लेख सुरुवातीच्या टप्प्यामध्ये निवेदन करताना केला होता की कुटुंब असेल, समाज असेल किंवा सरकार असेल, या तिन्ही ज्या महत्त्वाच्या संस्थात्मक चौकटी आहेत, या तीनही संस्थात्मक चौकटींमध्ये अजूनही पुरुषसत्ताक अधिकार अशी एक मानसिकता आपल्याला दिसते आणि त्याचा परिणाम जो आहे तो कुठे ना कुठे एकूणच आपल्या समाज रचनेमध्ये असेल किंवा आपल्या विकासाच्या प्रक्रियेवरचा सगळा परिणाम तो असेल. तर हे जर चित्र बदलायचं असेल तर एक अर्थशास्त्री या नात्यानं तुम्ही काय नेमकं सुचवाल, यात काय बदल व्हायला हवेत आणि या सगळ्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी महिलांना कसं आणता येईल? मला असं वाटतं की अर्थ किंवा पैसा हे सत्ता मिळवून देतं आणि आजपर्यंत पुरुषाच्या हातामध्ये पैसा असायचा आणि म्हणून त्याची सत्ता होती. हळूहळू आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये स्त्री त्याच्यामध्ये काहीही झालं तरी मी कष्ट करून मिळवेन आणि माझं घर, कुटुंब, समाज आणि देश असं सगळं पुढं आणेन या एका निश्चयाने स्त्री त्याच्यामध्ये आली आहे. तिने सगळी क्षेत्र ती त्याच्यामध्ये यशस्वी होती आहे. त्यामुळे हळूहळू तिच्या हातामध्ये जसा पैसा येईल, ॲक्सेस येईल, तिच्या मालकीच्या जशा काही वेल्थ असेट्स तिच्या मालकीच्या होतील, तशी हळूहळू नक्की ती या समाजामध्ये स्वतःचंही एक ओळख, स्वतःचीही एक सत्ता निर्माण करेल आणि ही मला वाटतं आपोआप होणारी गोष्ट आहे. ही सर्व होण्यासाठी त्याला लागणारं सहकार्य हे सरकारकडून असेल, समाजाकडून असेल आणि मी तर म्हणते कुटुंब स्वतः ही तिचं फार मोठं सहकारी असते की तिचा नवरा तिला सपोर्ट करतो, तिची मुलं तिला सपोर्ट करतात की आई तू जा, आम्ही काही कुठल्याही अडचणींना आम्ही वी विल ॲक्सेप्ट इट हॅपीली. आणि हे म्हणजे कुटुंबच जेव्हा तिच्या पाठीमागे उभं राहील तेव्हा निश्चितपणे तिच्या हातामध्ये एक सत्ता छान येईल आणि भारताचा समाज हा एका अतिशय बॅलन्स्ड म्हणजे एक समतोल की स्त्री आणि पुरुष जसं 50-50% निसर्गानं निर्माण केलं आहे तसंच ते 50-50% निर्माण करण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य, सर्व संस्थांचा अभ्यास, विचार आणि तिचे स्वतःचे कष्ट, तिची स्वतःची अकाउंटेबिलिटी की माझ्यासाठी हे सगळे करतायत ते मी या पद्धतीनं समाजाला नक्की पुढं घेऊन जाईल. घर, समाज आणि देश नक्कीच वेगानं पुढं जाईल. अगदी बरोबर आहे. घर, समाज आणि देश नक्कीच वेगानं पुढं जाईल जेव्हा स्त्रीला, महिलेला तिच्या विचारांचं, तिच्या निर्णयाचं स्वातंत्र्य मिळेल. तसं वातावरण आपल्याला निकोप पद्धतीचं, पोषक असं वातावरण निर्माण करायला लागेल. या मुद्द्याच्या अनुषंगानं कल्याणी कुलकर्णी यांनी खूप चांगल्या पद्धतीची मांडणी केलेली आहे. या संदर्भामध्ये आपल्याला आणखीन सुद्धा जे इतर मान्यवर आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलायचं आहे. मग त्यामध्ये सविता कुरतडकर असतील, सविता पावसकर असतील, संतोष दास्ताने असतील किंवा विश्वास काटकर असतील, या सगळ्यांशी आपल्याला बोलायचं आहे. पण कार्यक्रमात वेळ झाली एका ब्रेकची. आपण पाहत राहा अपेक्षा महाराष्ट्राच्या. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण जाणून घेतो आहोत अपेक्षा महाराष्ट्राच्या खास तिच्या अशा नजरेतून आणि अर्थ आणि महसूल या दोन क्षेत्राच्या अनुषंगानं स्त्रियांच्या संदर्भामध्ये आपण हे सगळं बोलतो आहोत, मांडणी करतो आहोत. आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण आलेलो आहोत आणि आता काही ठोस मांडणी मला अपेक्षित आहे. चर्चा आपण केली, प्रश्नांची केली, सद्यस्थितीची केली, आव्हानांची केली. आता काही आपण कृतीशील आराखडा आपण नजरेसमोर ठेवून काही उपाययोजना करू शकतो का, या अनुषंगानं पण काही मांडणी या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला करायची आहे. सविता पावसकर यांच्याकडे मला जायचं आहे. सविता पावसकर, महिलांच्या सक्षमीकरणासाठी, आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणासाठी नेमकं काय प्राधान्याने केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? महिलांच्या बाबतीत आपण असा विचार करू शकतो, आज लोकप्रतिनिधी म्हणून जवळजवळ महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसंख्येच्या 50% म्हटलं तरी 1 लाख जवळजवळ लोकप्रतिनिधी आपल्याकडे काम करत आहेत.
म्हणजे ग्रामपंचायत सदस्यापासून ते अगदी खासदार पर्यंत या सगळ्यांचा विचार जर आपण केला आणि त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये असणारा जो मतदार महिला वर्ग आहे किंवा जो काही अशा सगळ्या वर्गासाठी आपण या सगळ्या लोकप्रतिनिधींना प्रशिक्षणाच्या माध्यमातून बँकिंग संदर्भात काही जाणीवजागृती करू शकलो तर कदाचित त्याचा फार मोठा फायदा या महिलांना होऊ शकेल असं मला वाटतं आहे. आणि त्यामध्ये बचत गटाची जी ही काही मोठी चळवळ आपल्या देशामध्ये आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः आहे, तर यामध्ये जवळजवळ वर्षाला आपण 1,000 कोटीपर्यंत मोठ्या प्रमाणात कर्ज महिला उचलताना दिसत आहेत. हा पैसा महिलांच्याच हाती जातो आहे. परंतु आंध्र प्रदेश याचा विचार करता, या राज्याचा विचार करता आपल्या देशातील आंध्रमधील ज्या महिला आहेत त्या 55,000 कोटीपर्यंत अर्थव्यवहार याच चळवळीच्या माध्यमातून करताना दिसतात. म्हणजे आपल्या महिलांचा सहभाग, महाराष्ट्रातील या सगळ्या बचत गटातील महिलांचा सहभाग किती मोठ्या प्रमाणामध्ये या प्रक्रियेमध्ये आणला गेला पाहिजे, जिथे बँकिंग सेक्टर ला त्याचा फायदा होईल, नक्कीच महिलांना बँकेचा फायदा होईल आणि त्यातून अर्थविषयक एक व्यवस्था बळकटीच्या दृष्टिकोनातून वाटचाल करेल असं मला वाटतं. सविता कुरतडकर यांच्याकडे मला जायचं आहे. बघा गंमत पहा, म्हणजे दोन्ही बँकिंग सेक्टरमधल्या दोन्ही तज्ज्ञ आहेत त्या दोन्ही सविता आहेत. एक पावसकर आहेत तर दुसरा कुरतडकर आहेत. आणि सविता आहे म्हणजे सूर्याचं खरं म्हणजे हे नाव आहे आणि सूर्य प्रकाश देतो आणि हा प्रकाश जो आहे तो अत्यंत आवश्यक असतो आपल्यासाठी. अंधार दूर करायचा असेल तर प्रकाशाची गरज असते. त्यामुळे सविता कुरतडकर, एकूण विकासातला जर अंधार दूर करायचा असेल तर कोणत्या स्वरूपातला प्रकाश आपण या स्त्रियांपर्यंत पोहोचवू शकतो? आज असं आहे की आर्थिक सबलीकरणाचं धोरण आपण स्वीकारलेलं आहे आणि त्यासाठी आर्थिक सक्षमीकरण हे आपण राबवतो आहोत. पण मला सांगायचंय की आज म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली स्त्री शिक्षणाची चळवळ, त्यानंतर मोठ्या प्रमाणावर झालेली स्त्रीमुक्ती चळवळ आणि त्यानंतर 1991-92 नंतर जे जागतिकीकरणाचे वारे सगळीकडे वाहू लागले, त्यानंतर स्त्रियांमध्ये, मुलींमध्ये आलेली जी ऊर्जा आहे, त्यांच्यामध्ये ज्या उर्मी जागृत झालेल्या आहेत, त्या उर्मींना आपण किती पोषण देतोय, त्या उर्मी आपण कशा प्रकारे त्यांचं प्रत्यक्ष रूपामध्ये प्रतिसाद देतोय त्याला, याच्याशी सगळं निगडीत आहे असं मला वाटतंय. म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं, उदाहरण द्यायचं झालं तर मला असं म्हणता येईल की आज पालक आपल्या सर्व मुलींना मुलांच्या बरोबरीने शिक्षण देत आहेत. एकही क्षेत्र असं राहिलेलं नाही की ज्या क्षेत्रामध्ये मुली काम करू इच्छित नाहीयेत. तर एज्युकेशन लोन आमच्या बँका देतात. तर एज्युकेशन लोन देताना मुलींना जर सवलतीच्या दराने एज्युकेशन लोन दिलं तर अधिक पालक मुलींना उच्च शिक्षण द्यायला इच्छितील. त्यानंतर महिला उद्योजिका ज्या पुढे येऊ इच्छित आहेत, जसे महिला बचत गट आहेत तसे शहरांमध्ये महिला उद्योजिका, छोटं मोठं काम आहे, एखादा छोटीशी फॅक्टरी आहे, एखादं दुकान आहे, ते चालू इच्छितात. अशा महिला उद्योजिकांना जर आपण पाठबळ दिलं तर खऱ्या अर्थाने महिला म्हणजे आज ग्राउंड लेवलला लॉट हॅज टू बी डन बट स्टील सॉलिड वर्क हॅज टू बी डन असं म्हणताना आपण या महिलांना सक्षमीकरण प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला करतो का हे बघण्याची गरज आहे. आणि ते काम फक्त बँका करू शकतात, कारण आज बँका गावापर्यंत, शहरापर्यंत, गल्ल्या गल्ल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. जसं मी सांगितलं की महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना, सवलतीच्या दरामध्ये त्यांना कर्ज, त्यांची अनेक खाती उघडणं, त्यांचं आर्थिक स्वावलंबन आणि त्याचबरोबर ज्या महिला अधिकारी बँकांमध्ये काम करतात त्यांनी लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांना हा जो सामाजिक स्तर आहे महिलांचा तो उंचावण्यासाठी मदत करणं, या प्रत्यक्ष कामामधूनच आज देशाचं जे स्वप्न आहे महिलांच्या आर्थिक सबलीकरणाचं, आर्थिक सक्षमीकरणाचं, ते आपण पूर्ण करू शकतो. आणि खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंनी ज्या महाराष्ट्राचं स्वप्न बघितलं, सावित्रीबाईंनी ज्या महाराष्ट्राच्या महिलांच्या स्वप्नासाठी आपलं संपूर्ण जीवन खर्ची घातलं,
ते आपण प्रत्यक्ष करू शकतो. आपल्या घराघरातल्या मुली आज ज्या जागृत होत आहेत त्यांना आपण खऱ्या अर्थाने सबळ आणि सक्षम करू इच्छितो. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सविता कुरतडकर, तुमची भूमिका, तुमचे मुद्दे अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पोहोचले. अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही या सगळ्या विषयाची म्हणजे स्त्रीच्या अनुषंगानं ही सगळी मांडणी करता आहात. याच मुद्द्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आता मला त्याचं विश्वास काटकर यांच्याकडे. विश्वास काटकर, आपण आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे चाललेलो आहोत, त्याच्यामुळे एकूण महसूलचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा महसुलाच्या अनुषंगानं, विक्री कर विभागाच्या अनुषंगानं येत्या काळातली आव्हानं आपण जर लक्षात घेतली तर त्या आव्हानांचा विचार करत असताना या आव्हानांचा सोपान जो आहे तो आपण कसा पार करू शकतो, काय नेमका उपाय आपल्याला सांगता येईल? महसूल वाढ ही राज्याच्या एकंदरीत पुढच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून आवश्यकच बाब आहे. पण ही महसूल वाढ कुठेतरी अशी दडपणाची वगैरे असता कामा नये, तर ती अत्यंत अशी सुलभ पद्धतीची आणि जनसामान्यावरती भार येईल अशा प्रकारची नसावी, हे सुद्धा भान त्या ठिकाणी ठेवण्याची आवश्यकता आहे. आजचा विषय एकंदरीत आपण पाहिला आणि त्यावरती जर समप करायची वेळ आली तर निश्चितपणे हे सांगता येईल की राज्यातल्या महिला किंवा पुरुष समानते संबंधामध्ये हा जो कालावधी आहे तो संक्रमणाचा कालावधी आहे. या पार्श्वभूमीवरती स्त्रीमुक्ती किंवा सक्षमीकरणासंबंधामध्ये जे काही त्या ठिकाणी सध्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले जातात त्या सर्वांचा एकत्रित विचार केला तर आज शहरातली स्त्री जी आहे ती थोड्या बहुत प्रमाणात स्थिरावलेली आहे. पण खऱ्या अर्थाने कुणाला सपोर्ट हवा असेल तर तो महाराष्ट्र राज्यातल्या ग्रामीण विभागातल्या महिलांना त्या ठिकाणी निश्चितपणे मदत करणं किंवा त्यांना सहाय्य करणं आवश्यक आहे. म्हणूनच बजेटरीचा विचार केला, राज्याच्या बजेटचा विचार केला तर ग्रामीण विभागामध्ये ज्या योजना आहेत त्या योजनामध्ये निश्चितपणे या ठिकाणी जर महिलांना जास्त प्राधान्य देऊन, शेतमजूर ज्या महिला आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून जर प्राधान्य देऊन जर त्या ठिकाणी काम केलं तर मला वाटतं ग्रामीण भागातल्या महिलांना प्राधान्य देऊन जर आपण काम केलं आणि त्यांच्यासाठीच्या ज्या काही योजना आहेत, कल्याणकारी योजना आहेत, त्यांना आर्थिक पाठबळ दिलं तर कदाचित हा प्रश्न जो आहे तो सुटू शकतो. कार्यक्रमाचा वेळ संपत चाललेला आहे, पण मला शेवटी समारोपासाठी डॉक्टर संतोष दास्ताने यांच्याकडे जायचं आहे. डॉक्टर संतोष दास्ताने, एकूणच या चर्चेच्या अनुषंगानं अर्थ आणि महसूल या दोन विभागाच्या मुद्द्यांच्या अनुषंगानं स्त्रियांच्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा विचार करू पाहतो आहोत, काही ठोस मांडणी करू पाहतो आहोत, तेव्हा या संपूर्ण गेल्या 1.5-2 तासाच्या चर्चेमधनं आपल्याला ज्या काही गोष्टी पुढं येत आहेत आणि आल्या पाहिजेत असं वाटतं. समारोपाचं वक्तव्य करत असताना नेमकी काय मांडणी तुम्ही कराल? मला या संदर्भात एक आठवण सांगायची आहे. बांगलादेशमधील डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी जी ग्रामीण बँकांची चळवळ सुरू केली की ज्याची संबंध जगभर वाखाणणी झाली, त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी त्यांचा अनुभव दिलेला आहे की कर्ज वाटप ज्यावेळेला महिलांमध्ये केलं गेलं त्यावेळेला ती कर्ज वसुली जवळजवळ 100% झाली. त्याच्या तुलनेने जेव्हा पुरुषांमध्ये कर्ज वाटप झालं होतं तेव्हा कर्ज वसुली अत्यंत खालच्या पातळीवर होती. हा अनुभव अतिशय बोलका आहे आणि तो अनुभव बांगलादेशची परिस्थिती आणि आपल्याकडची परिस्थिती जवळपास सांस्कृतिकदृष्ट्या तशीच आहे. तेव्हा महिलांना केंद्रस्थानी मानून आपल्या विकासाच्या योजना या आखणं, त्या पुढे रेटणं आणि त्या तऱ्हेच्या विकासाला महिलांना सर्व पूर्णपणे वाव देणं ही गोष्ट आपण केंद्रस्थानी मानली पाहिजे. मला असं वाटतं की हे सगळं करत असताना जे योजनाकार आहेत, जे धोरण ठरवणारे आहेत, त्यांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. अगदी बरोबर आहे. धोरण ठरवणाऱ्यांनी डॉक्टर दास्ताने, माझा वेळ संपलाय म्हणून मी तुम्हाला थांबवतो. अत्यंत महत्त्वाचा मुद्द्याकडे तुम्ही लक्ष वेधलं की जे धोरण ठरवतात त्यांची मानसिकता खऱ्या अर्थानं बदलायला हवी आणि एकूणच विकासाच्या प्रक्रियेमध्ये महिला केंद्रस्थानी राहायला हवी, तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायला हवं आणि महिलांच्या दृष्टिकोनातून ज्या काही योजना राबवल्या जात आहेत त्याला आर्थिक पाठबळ द्यायला हवं आणि जो काही निधी त्यांच्यासाठी त्या योजनांसाठी दिला जातो त्याचं योग्य वापर होतोय की नाही त्याचं मूल्यमापन करण्याची एक व्यवस्था आपल्याला निर्माण करायला लागेल. या सगळ्या अपेक्षांच्या नोटवरती सगळ्या मान्यवरांचे मी आभार मानतो. या कार्यक्रमात वेळ दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार, धन्यवाद. उद्या पुन्हा आपण भेटणार आहोत सकाळी 9:30 वाजता. उद्या ज्या विषयावरती चर्चा करणार आहोत तो विषय सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, सगळ्यांच्या आवडीचा विषय उद्याचा आहे आणि तो म्हणजे पर्यटनाचा विषय आहे. तेव्हा उद्याचा अपेक्षा महाराष्ट्राचा संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो पाहायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात सकाळी 9:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार.